हॅलो एओसी मित्रांनो, जी लोक पोझिशनल मध्ये ट्रेड करू इच्छितात त्यांच्यासाठी आपण आता बनवतोय जुलै महिन्याची ओवाय टू ओवाय स्टॉकची एक समरी. बघूया कोणकोणते स्टॉक आले, कोणकोणत्या स्टॉकने आपल्याला लॉस करू दिला आणि कोणकोणत्या स्टॉकने आपल्याला ऍव्हरेज करायला लावलं आणि कोणकोणत्या स्टॉकने आपल्याला पूर्ण टार्गेट दिलं. आणि बघूया पूर्ण महिना आपला ओवाय टू ओवाय स्टॉक मध्ये कसा गेला. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायला लागेल, स्टॉक स्क्रीनर मध्ये जायचंय, ओवाय टू ओवाय स्टॉक्स मध्ये जायचंय. ओवाय टू ओवाय स्टॉक्स मध्ये गेल्यानंतर ज्या महिन्याची एक्सपायरी आपण सुरुवात केली त्या महिन्याच्या एक्सपायरी पासून आपल्याला जेव्हापासून जुलै महिन्याची एक्सपायरी सुरुवात झाली त्या एक्सपायरी पासून 2 दिवस म्हणजे आपण बघूया. म्हणजे आपली एक्सपायरी कधी झाली, तर आपली एक्सपायरी झाली 30 जूनला. जून महिन्याची एक्सपायरी झाली 30 जूनला. म्हणजे 1 जुलै आणि 2 जुलै हे 2 दिवस आपण काय करतो, एकही रुपयाचे ट्रेड आपण करत नाही ओवाय टू ओवाय पोझिशनल स्टॉक्स मध्ये. का नाही करत, ह्याचं कारण डेटा हा स्टेबल व्हायला किंवा रायडरच्या पोझिशन्स लागायला वेळ लागतो. म्हणून आपण काय करतो, 2 दिवस म्हणजे बुधवार आणि गुरुवार आपण काहीच करणार नाही आणि आपण सुरुवात करणार 3 जुलैच्या शुक्रवार पासून. ठीक आहे, सो आपण आता स्टार्ट करूया 3 जुलै पासून ओवाय टू ओवाय स्टॉक साठी. व्हिडिओला आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण की बरीच लोक मी ऑब्झर्व करतोय, बरीच लोक जी आहेत ही युट्यूबच्या अनालिटिक्स मधनं कळतात की बिना सबस्क्राईब करता नुसतेच व्हिडिओ बघतात. तुम्ही सबस्क्राईब केलं, तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलात की ज्या ज्यावेळी आपले व्हिडिओज येतील त्या त्या वेळेला तुम्हाला काय मिळेल, तर त्या त्या वेळेला तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नोटिफिकेशन मिळेल. ओके, सो त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चलो, सो सगळ्यात पहिले आपण सपोर्टचे स्टॉक बघूया. 3 जुलैला आलेले आहे, बघूया कोणत्या सपोर्टला आपल्याला काही ट्रेड मिळालाय का. 9:30 नंतरचे आपण ट्रेड बघणार. 9:30 ते दुपारी 12:30 1 पर्यंतचे ट्रेड येतात, तेच ट्रेड आपण कन्सिडर करू. सगळ्यात पहिले बीएचईएल आलाय 11:30 वाजता, त्याचं हिस्टॉरिकल चेक करूया. सीजी पॉवर आलाय 11:36 नंतर बीएचईएल सीजी पॉवर. पेट्रोनेट आलाय 12:50 आणि त्यानंतर इंडियन बँक आलाय 1:02. सो तो पण एकदा आपण चेक करूया. बाकी 1 नंतरचे कोणतेही स्टॉक आपण कन्सिडर करणार नाही ओवाय टू ओवाय साठी. मग सगळ्यात पहिले आपण बीएचईएल बघूया, जो आपला 11:29 आलाय. ठीक आहे, चलो, सो मी डेटा ओपन करतो. सपोर्ट माझा 390चा आहे ओपन इंटरेस्टला. बॉटमला कुठेही शिफ्टिंग मला झालेलं दिसत नाहीये. ओके, आणि रेजिस्टन्स माझा आहे 420चा आणि रेजिस्टन्स सुद्धा मला कुठेही बॉटमला प्रेशर देत नाही. म्हणजे मला असं कळलं ऍज पर शिफ्टिंग की 390 ला जर का मी हा स्टॉक बाय केला, 390 ला जर मी हा स्टॉक बाय केला सपोर्टला, तर माझं टार्गेट काय असू शकेल, माझं टार्गेट असू शकेल 420चं. मग मी खरंच तो बाय करायचा का, मग त्यासाठी आपण बघूया गॅमा एक्सपोजर. गॅमा एक्सपोजर आपल्याला अलाउ करत असेल तर नक्की आपण बाय करू. नाही, गॅमा एक्सपोजर मध्ये कुठल्याही प्रकारचा इथे बुलिश प्रेशर बघायला मिळत नाही. त्यामुळे बीएचईएल मध्ये आपण काय करणार, बीएचईएल मध्ये आपण कोणत्याही प्रकारचा बुलिश ट्रेड आपण इकडनं बनवणार नाही. ठीक आहे, म्हणजे बीएचईएल हा स्टॉक ओवाय टू ओवाय मध्ये आला. लक्षात घ्या, ओवाय टू ओवाय मध्ये जे जे स्टॉक येतात ते सगळे ट्रेडेबल कंडिशन मध्ये नसतात. एओसी फक्त तुम्हाला फिल्टर आउट करून देते की हा स्टॉक ट्रेडेबल कंडिशन मध्ये आहे. मग तो खरंच त्याच्यामध्ये ट्रेड करायचा आहे का नाही करायचा आहे, हे आपल्याला गॅमा एक्सपोजर शिफ्टिंगच्या बेसिसवरती ठरवावं लागतं. ठीक आहे, सो आपल्याला भेल काय आलाय, बीएचईएल भेल आपण नाही ट्रेड करणार. मग मी आलो सीजी पॉवरला. सीजी पॉवर पण आलेला होता 3 जुलैला 11:36 सपोर्टला आलेला आहे. सो आपण नक्की आपण एकदा चेक करूया. सपोर्ट 900चा आहे ओपन इंटरेस्टला, बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. रेजिस्टन्स माझा 1000चा आहे, तो कुठेही बॉटमला मला शिफ्ट होताना दिसत नाहीये. म्हणजे जर मी 900ला हा स्टॉक बाय केला तर माझं टार्गेट 1000चं असू शकेल. ठीक आहे, इथपर्यंत मला कळलं. मग आता हा जो सपोर्ट आहे 900चा, हा ह्याच्यामध्ये खरंच ताकद आहे का, स्ट्रेंथ आहे का, मग यासाठी आपण बघूया 900च्या स्ट्राईक प्राइसचं गॅमा एक्सपोजर. मग 900च्या स्ट्राईक प्राइसला गॅमा एक्सपोजर नसल्याच जमा आहे. हे बघा, काहीच नाहीये. ही जशी मोठी वॉल आहे बेरिशची, तशी मोठी बेरिशची वॉलच इथे दिसत नाही, बुलिशची मोठी वॉलच दिसत नाहीये. मग ह्याच्यामध्ये ट्रेड करणार, बिलकुल नाही करणार, इग्नोर करणार. म्हणजे सीजी पॉवर ओवाय टू वायला पण आला पण तो ट्रेडेबल कंडिशन मध्ये नव्हता. त्यानंतर माझा अजून एक आहे आलेला होता, तो म्हणजे
पेट्रोनेट 12 वाजून 50 मिनिटांनी आलेला, सपोर्ट 280 ला आहे ओआयचा, बॉटमला कुठेही शिफ्टिंग दिसत नाहीये, रेजिस्टन्स 290 चा आहे ओआयचा, मात्र तो मला 280 ला येताना दिसतोय. ह्याचा अर्थ काय, जर मी 280च्या सपोर्टवरनं कॉल बाय केला तर मला प्रॉब्लेम होऊ शकेल की मला टार्गेट येणार नाही, कारण रेजिस्टन्स जो मार्केटला वरती जाऊ देत नाही तो स्वतःच 280 ला खाली येताना दिसतोय बघा. हा माझा रेजिस्टन्स आहे, हा खाली येतोय, मग मार्केट 280च्या वरती कसं जाणार बरं, नाही जाणार. मग आपण काय करणार, हा स्टॉक सुद्धा अवॉइड करणार. आता जर का शिफ्टिंग मध्येच गडबड असेल तर जीईएक्स बघून काहीच फायदा नाही. ओके, चलो. त्यानंतर आला इंडियन बँक मध्ये पण बघूया काय काय आलं. 3 जुलैला 1 वाजून 2 मिनिटानंतरचा ट्रेड आहे. 800चा ओवायचा सपोर्ट आहे, बॉटमला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये. ओके, टार्गेट माझं साधारणतः असेल 820चं, कारण ओवाय वरनं खाली शिफ्ट होताना दिसतोय. म्हणजे मी 800ला जर का कॉल बाय केला तर माझं टार्गेट 820चं असू शकेल. ओके, गॅमा एक्सपोजर मी ओपन करतो. अरे वा, 800ला तर चांगल्या पद्धतीने मला वॉल दिसते. मग एकदा चेक करूया ते इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग. तर 800ची गॅमा एक्सपोजरची वॉल ही मला काय दिसते, डे बाय डे इन्क्रीज होताना बघायला मिळते. मग मी नक्की कॉल बाय करू शकतो का, ऑब्व्हियसली मी नक्की कॉल बाय करू शकतो. मग मी काय करणार ह्याच्यामध्ये, मी 800चा सपोर्ट जो आहे हा कॉपी करणार आणि माझा जो रेजिस्टन्स आहे 800 पासून ते 820 पर्यंत ह्याच्या मधल्या पॉइंटचा मी एक कॉल बाय करणार. त्यातल्या त्यात बघायचं की व्हॉल्यूम कोणता जास्त, तर 5 लाखाचा व्हॉल्यूम आहे. इथे मी काय करणार, हा मी कॉल बाय करणार. 21 रुपये 2 पैशाला मी कॉल बाय करणार आणि माझं टार्गेट काय असेल, माझं टार्गेट असेल डबल 42. म्हणजे 42 ला गेला की मी इकडनं काय करणार, मी 42 ला गेला की इकडनं मी एंट्री करणार आणि 42 ला गेला की मार्केटमधनं काय करणार, मी एक्झिट करणार. लक्षात घ्या. म्हणजे मी 21 रुपयाला एंट्री केली कॉलमध्ये, माझं टार्गेट असेल 42. आता बऱ्याच वेळेला असं होतं की मी 800च्या सपोर्टवरनं कॉल तर घेतला, टार्गेट पण 820चं पूर्ण आलं, पण हा काय बाबा माझा कॉल जो आहे 21 रुपयाचा घेतलेला तो माझा डबल काय झाला नाही. मग अशा वेळी स्पॉटचं टार्गेट तुमचं पहिलं आलं असेल तर ज्या भावाला तुमचा कॉल चालू असेल त्या भावाला आपण काय करणार, त्या किमतीला आपण तो कॉलचा प्रॉफिट बुक करणार. प्रॉफिट तर झालेलं असेल पण डबल नसेल झालेलं. म्हणजे ही एक कंडिशन काय आहे की जर प्रीमियम वरती टार्गेट आपल्याला मिळालं पहिलं तर ते आपण बुक करायचं, किंवा जर स्पॉट वरती पहिलं टार्गेट मिळालं तर ते आपण बुक करायचं. प्रीमियमचं टार्गेट हे ऑलवेज काय असणार आपलं, डबल असेल. ओके, आणि जर स्पॉटचं टार्गेट मिळालं तर ज्या भावाला प्रीमियम असेल ज्या किमतीला, त्या किमतीला आपण तो प्रीमियम किंवा ते आपला ट्रेड प्रॉफिट मध्ये एक्झिट करणार. ओके, मग त्या दिवशी बघूया काय घडलं दुपारी 3:30 वाजता. चलो, मी आता हा ट्रेड केलाय, 810चा मी कॉल घेतलेला आहे. ओके, तर इथे मला काय 20 रुपयाचा 21 रुपयाचा कॉल हा मला 25 रुपये बघायला मिळतोय. सपोर्ट कुठेही बॉटम साईडला शिफ्ट होताना दिसत नाहीये, रेजिस्टन्सचं कुठेही मला शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. आता मी परत 6 जुलैला जातो डायरेक्ट आणि दुपारी 3:30चं मार्केट बघूया. ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्याच्यामध्ये माझा जो सपोर्ट होता, नीट लक्षात घ्या, परत एकदा दाखवतो. 3 जुलैला काय झालं, 3 जुलैला माझा सपोर्ट 800चा होता. ओके, आणि मी कॉल केलेला होता 810चा 21 रुपयाला बाय. मी 6 जुलैला जाऊन बघतो तर 6 जुलैला काय झालं, 800चा सपोर्ट माझा 790 ला आला, पण रेजिस्टन्स बरं आलाय का, नाही. तर रेजिस्टन्स उलटा 820 वरनं 850 ला गेलाय. ह्याचा अर्थ काय, जर मार्केट 790च्या सपोर्टला आलं तर नक्की आपण काय करू शकतो, 780 ला जर आलं तर 780 वरनं आपण नक्की कॉल बाय करू शकतो. पण मार्केट आलं नव्हतं, त्यामुळे 810चा जो माझा कॉल होता 21 रुपयाचा तो मी आहे तसा ठेवणार. ना मी लॉस बुक करणार, ओके, ना मी कॉस्ट टू कॉस्ट करायचा प्रयत्न करणार, कारण रेजिस्टन्सचं प्रेशर मला कुठल्याही पद्धतीने इथे बघायला मिळत नाही. आता मी जातो 7 जुलैला. 7 जुलैला बघूया काय झालं. 7 जुलैला 800चा सपोर्ट आता माझा 780 ला गेलेला आहे. ओके, 810 ला मी कॉल घेतलेला 21 रुपयाला, तो आता 18 रुपये चाललाय. लॉस नक्की चालू आहे. लॉस बुक करू का मी, नाही करणार. का, कारण रेजिस्टन्सचं प्रेशर मला अजूनही आलेलं दिसत नाही. एकदा चेक करूया हा कॉल माझा जाऊन आलाय का आज दिवसभरामध्ये माझ्या टार्गेटला 42 रुपयाला, तर नाही, तो 20 रुपयापर्यंत जाऊन आला. 8 जुलैला बघूया काय घडलं.
8 जुलैला 810चा माझा कॉल होता, तो आता 15 रुपये झालाय. आणि इथे मला धोक्याची घंटा मिळाली की 820चा जो रेजिस्टन्स आहे हा 800ला मला काय होतोय, शिफ्ट होताना बॉटमला दिसतोय. म्हणजे ह्या एक्सपायरी मध्ये मी 800च्या सपोर्टवरनं कॉल बाय केलाय. आता मी ऍव्हरेज करणार नाही, तर आता जो लॉस असेल तो लॉस मी बुक करेन. का ऍव्हरेज का नाही करणार, कारण रेजिस्टन्स पण वरनं खाली येतोय, लक्षात घ्या. त्यामुळे मार्केट 800च्या वर नक्की जाणार नाहीये इंडियन बँक हा स्टॉक या एक्सपायरीला, म्हणजे जुलै एक्सपायरीला. मग हा माझा प्रीमियम झिरो नाही होणार का? ऑब्व्हियसली होणार झिरो. मग मला लॉस होईल. मग त्यापेक्षा लॉस न होण्यापेक्षा आपण काय करू, आपण जो छोटा मोठा लॉस झालेला असेल तो ओवाय टू ओवायच्या बेसिस प्रमाणे आपण बुक करू. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने इंडियन बँक मध्ये आपण काय केलं, ट्रेड आपला 8 जुलैला क्विट करून टाकला. आता नेक्स्ट बघूया 3 जुलैला काय काय अजून सपोर्टचे झाले, रेजिस्टन्सचे बघूया. 9:30 नंतरचे स्टॉक आपण बघणार आहोत. एक आहे बजाज फिन्सर्व, त्यानंतर आहे 940चा इंडसइंड बँक, इंडियन हॉटेल, ग्रासिम, एंजल वन, मॅक्सेल, एक्साइड इंडस्ट्रीज, एक वाजेपर्यंत जे स्टॉक येत आहेत ते आपण बघूया. अल्केम, त्यानंतर 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 अदानी एंटरटेनमेंट. बस एवढे स्टॉक मला रेजिस्टन्स साईडला आलेले दिसतात. एक एक करून आपण अनालिसिस करूया आणि बघूया त्याच्यामध्ये कोणते स्टॉक मध्ये आपल्याला ट्रेड बनताना दिसत आहेत का. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण बघूया बजाज फिन्सर्व. बजाज फिन्सर्व मध्ये आपल्याला काय दिसतंय, तर रेजिस्टन्स 1900चा आहे. ओके. वरती कुठेही शिफ्टिंग होताना दिसतंय का? येस दिसतंय. मग या स्टॉक मध्ये करणार का ट्रेड? जर रेजिस्टन्सच माझा 1900 वरनं जर का 2000ला शिफ्ट होत असेल तर मी ह्या स्टॉक मध्ये ट्रेड करणार का? बिलकुल नाही करणार. म्हणजे मला जर का शिफ्टिंगच परमिशन देत नाहीये, लक्षात घ्या, तर मी गॅमा एक्सपोजर बघून फायदाच नाही. मग आता आलो इंडसइंड बँक वरती. इंडसइंड बँक मध्ये माझा 950चा रेजिस्टन्स आहे ओवायचा, तो कुठेही मला वरती शिफ्ट होताना दिसत नाहीये, म्हणजे स्ट्रॉंग आहे. आणि माझा सपोर्ट 900चा आहे, तो कुठेही वरती येत नाहीये टार्गेट कमी करायला. म्हणजे नक्की मी 950च्या रेजिस्टन्स वरनं एक शॉर्ट पोझिशन तयार करू शकतो. माझं टार्गेट असेल 900चा सपोर्ट. मग आता बघूया हा रेजिस्टन्स किती स्ट्रॉंग असला तरी त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे का. मग आपण बघूया गॅमा एक्सपोजर. गॅमा एक्सपोजर हे ऑलवेज आपल्याला काय दाखवतं, हे आपल्याला स्ट्रेंथ दाखवतं. मग मला 950ला काय सगळ्यात मोठी वॉल उभी असलेली मला बघायला मिळते. मग चेक करूया. बघा माझा रेजिस्टन्स सुद्धा 950चा आहे आणि गॅमा एक्सपोजरची सगळ्यात मोठी वॉल सुद्धा मला 950ला बघायला मिळते. मग हिस्टॉरिकल मध्ये जाऊया, डेली बघूया काय आहे. तर डेली मध्ये जर का बघाल तर इन्क्रीजिंग तर आहे, पण ज्या प्रमाणात तुम्हाला इन्क्रीजिंग व्हायला पाहिजे शार्पली तेवढं गॅमा एक्सपोजर मला इन्क्रीज होताना दिसत नाही. म्हणजे काय, रेजिस्टन्स तर माझा स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स तर माझा स्ट्रॉंग आहे, परंतु रेजिस्टन्स किती स्ट्रॉंग असला परंतु मला ज्या प्रकारे गॅमा एक्सपोजर मध्ये स्ट्रेंथ हवी आहे त्या प्रकारे मला गॅमा एक्सपोजर मध्ये स्ट्रेंथ मिळत नाहीये. तो ऑलमोस्ट सेमच मला दिसतोय बघायला. म्हणजे हा 2 जुलैचा आहे आणि हा 3 जुलैचा स्ट्रेंथ आहे. सो ऑलमोस्ट सेमच आहे दोघांची जर का तुम्ही ग्राफ बघाल. मग ती थोडी इन्क्रीज जर का झाली तर एंट्री मी करेन. सो सध्या मी इंडसइंड बँक मध्ये काय करणार, ट्रेड अवॉइड करणार. त्यानंतर आलो इंडियन हॉटेलमध्ये. इंडियन हॉटेलमध्ये बघूया रेजिस्टन्स 730चा आहे, सॉरी रेजिस्टन्स 720चा आहे, तो 730ला शिफ्ट होतोय. सपोर्ट 700चा आहे, तो 720ला शिफ्ट होतोय. आता ह्याच्यात कशी बाळांनो एंट्री येणार, जर का मी 730च्या रेजिस्टन्स वरनं जर का ट्रेड करायचा प्रयत्न केला तर माझं टार्गेटच छोटं आहे. मग आपण करणार का ह्याच्यात? बिलकुल नाही करणार. ग्रासिम बघूया. ग्रासिम मध्ये काय आहे, ग्रासिम मध्ये कोणकोणत्या एंट्री मिळत आहेत का बघूया. 3200ला माझा ओवायचा सब रेजिस्टन्स आहे, वरती कुठेही मला शिफ्ट होताना दिसत नाहीये. रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. टार्गेट माझं 3100चं आहे आणि सपोर्ट सुद्धा टार्गेट सुद्धा माझा म्हणजे सपोर्ट सुद्धा माझा स्ट्रॉंग आहे. गॅमा एक्सपोजर बघूया 3200चं इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. सो सगळ्यात मोठी वॉल आहे 3200ला. हिस्टॉरिकल बघूया ती इन्क्रीजिंग आहे का. हो 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 हो, तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात स्ट्रेंथ मला दिसते.
2 जुलैला 2.41 करोड होते आणि 3 जुलैला 6.96 करोड स्ट्रेंथ तुमची वाढली आहे. याचा अर्थ ऑलमोस्ट तिप्पट गतीने ती स्ट्रेंथ वाढली आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला जर का मी इकडनं पुट बाय केला रेजिस्टन्स वरनं तर मला इकडे टार्गेट यायचे चान्सेस जास्त दिसतात. मग मी काय करणार, सपोर्ट आणि रेजिस्टन्स मधला 3160 चा मी पुट जो आहे हा बाय करणार. मग मी रेजिस्टन्स कॉपी केला. ओके, त्यानंतर इथे क्लिक केलं तर मला काय मिळतंय, मला मिळतंय 43.58 ला मी पुट बाय करणार. मग 43 रुपीजला जर का मी पुट बाय केला तर माझा टार्गेट काय असणार, तर माझं टार्गेट असेल 86 रुपीज, डबल. ओके, मग लेट्स सी, बघूया टार्गेट येत आहे का स्टॉप लॉस जातोय. चलो, त्याच दिवशी मार्केट बघूया दुपारी 3:30चं डेटामध्ये काही चेंजेस झालेत का, तर बिलकुल नाही झाले. 3200 ला अजूनही रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. 3160 चा माझा पुट होता 43 रुपीजचा, तो 47 चालू आहे आणि सपोर्ट पण वरती यायचा प्रयत्न करत नाहीये, त्यामुळे ट्रेडमध्ये मी थांबून राहणार. 6 जुलैला बघूया. 6 जुलैला पण जर का बघाल, 6 जुलैला आपल्याला एक गोष्ट बघायला मिळाली, काय, तर रेजिस्टन्स माझा आहे तर स्ट्रॉंग, वरती कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. मी 43 रुपयाचा जो कॉल घेतलेला होता, सॉरी माफ करा, पुट घेतलेला होता, तो आता 36 रुपये चाललाय. पण सपोर्ट सुद्धा माझा काय आहे, सपोर्ट सुद्धा माझा 3180 ला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, तर पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे. पण ती पर्सेंटेज 75% कधी इन्क्रीजिंग आहे, तर ती पर्सेंटेज 75% 3.25 नंतर इन्क्रीजिंग आहे. त्यामुळे त्या दिवशी आपण लॉस बुक नाही करणार. का, कारण एंडिंगला पर्सेंटेज वाढायला लागले. मग आपण 7 जुलैला बघूया. डायरेक्ट मी कन्क्लुजनलाच येतो, म्हणजे व्हिडिओ मोठा नाही बनणार. या सिनारिओमध्ये 9:20 आपण काय केलं, 38 रुपयाला जो होता पुट हा आपण लॉस बुक केला. का, कारण ही पर्सेंटेज सपोर्ट काल दुपारी 3:30 3:15 पासून अजूनही तो वरती यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे जर का मी पोझिशन ग्रासिंग मध्ये बनवलेली आहे तर मी आज ती एक्झिट करणार, लॉस बुक करणार. मग ह्याच्यामध्ये साधारणतः किती 1200-1300 रुपयाचा लॉस झालाय, फक्त जास्त झालेला नाहीये. 43 रुपयाला एंट्री केली आणि 38 रुपयाला एक्झिट केली. का, कारण ज्या सपोर्ट माझं टार्गेट होतं, सपोर्टच वरती येतोय. मला टार्गेट येईल का 3100 किंवा डबल, नाही येणार. म्हणजे मी हा लॉस बुक केला. त्यानंतर मी आलो एंजल 1 स्टॉक मध्ये, तो आलेला 3 जुलैला 9:55. रेजिस्टन्स 350 चा स्ट्रॉंग आहे. टार्गेट माझं 300च आहे, तो वरती टार्गेट कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. ओके, गॅमा एक्सपोजर बघूया, 350 ला आहे का इन्क्रीजिंग, तर सगळ्यात मोठी 350 ला वॉल आहे. हिस्टॉरिकल जीएक्स मध्ये गेलो, डेलीचा चार्ट लावला, तर डेली मला काय दिसतंय, डेली वरती मला तो स्ट्रेंथ मला रेजिस्टन्सची वाढताना दिसते. मग इकडनं मी काय करू शकतो, इकडनं मी पुट बाय करू शकतो. मग मी काय करणार, ह्या दोघांच्या मिडलचा म्हणजे 330 चा मी एक पुट बाय करणार. रेजिस्टन्स कॉपी केला, एलटीपी वर आलो, पेस्ट केला, 6 रुपये 45 पैशाला मी पुट बाय करणार. टार्गेट काय असेल, 12 रुपयाचं. टार्गेट काय असेल, डबल, म्हणजे जिथे आपण पुटला एंट्री केले त्याचा डबल आपलं टार्गेट असेल. मग आता डायरेक्ट आपण टार्गेटच बघूया, कारण की वेळ जाईल नाही तर. 8 जुलैला त्याचं टार्गेट आलंय दुपारी 2:15च्या आसपास. ठीक आहे, 330 ला 12 रुपयाची आपली एंट्री, 6 रुपयाची आपली एंट्री होती आणि 330 ला मला 12 रुपयाचं टार्गेट आलंय. दिसताना तो 14 रुपये दिसतोय, पण नियमाप्रमाणे आपल्याला 12 रुपयालाच काढायचं आहे. आता मी ह्या स्टॉक मध्ये एक्झिट का केली, कारण की मला प्रीमियमचं टार्गेट हे स्पॉटच्या टार्गेट पेक्षा पहिलं मिळालं. विच एव्हर इज अर्लियर, जे लवकर असेल ते आपण टार्गेट बुक करायचं. म्हणजे एंजल वन मध्ये आपल्याला छान प्रॉफिट झालं 13-14 हजाराचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूया. 3 जुलैला आलेला होता मॅक्सेल. मॅक्सेल मध्ये बघूया आपल्याला काय ट्रेड मिळतोय का नाही मिळतोय. ठीक आहे, सो रेजिस्टन्स 1140 चा आहे, रेजिस्टन्स ओवायचाच असणार आहे, स्ट्रॉंग आहे. टार्गेट माझं असेल 1100चं. मला कुठेही वरच्या साईडला शिफ्टिंग दिसत नाहीये येल्लो बॉक्स लावून. सो मी इकडनं शिफ्टिंगच्या बेसिसवरती तरी ट्रेड इनिशिएट करू शकतो. मग आता आपण बघूया गॅमा एक्सपोजर. गॅमा एक्सपोजर 1140 सगळ्यात स्ट्रॉंग आहे. हिस्टॉरिकल जीएक्स मध्ये बघूया, तर तिथे सुद्धा स्ट्रेंथ वाढताना मला बघायला मिळते. मग नक्की आपण इकडनं 1140 वरनं एक शॉर्ट पोझिशन तयार करू शकतो. ओके, मग मी कोणता घेणार, मी 1120 चा घेणार. मी रेजिस्टन्स कॉपी केला, 1120 च्या एलटीपी वर क्लिक केलं आणि पेस्ट केलं. सो मला व्हॅल्यू काय मिळते, 18 रुपये 96 पैशाला बाय करणार. ऑब्व्हियसली
जर मी पुट 18 रुपये 96 पैशाला बाय केलाय तर माझं टार्गेट डबल असणार किती? 36 रुपये. ओके, 36 रुपयाचं माझं टार्गेट असेल. आता डायरेक्ट आपण कन्क्लुजनला जाऊया. 6 जुलैला ह्याच्यामध्ये आपण लॉस बुक केलाय. 6 जुलैला का लॉस बुक केला हे पण तुम्हाला मी दाखवतो. 9:17 ही सगळी शीट मी माझ्याकडे अपडेट ठेवतो. का मी लॉस बुक करणार ह्याच्यामध्ये? ह्याचं कारण माझा जो सपोर्ट होता, माझं जे टार्गेट होतं ते टार्गेटच वरती येत आहे. लक्षात घ्या. म्हणजे मार्केट नक्की 1100च्या सपोर्ट पर्यंत जाणार नाही किंवा 1140च्या सुद्धा खाली येणार नाही हा स्टॉक. मग मी काय करणार? 1120चा स्ट्राईक प्राइसचा जो पुट घेतलेला होता 18 रुपयाला, तो मी 16 रुपये 40 पैशाला लॉसमध्ये 2 रुपयाच्या लॉसमध्ये मी कापून टाकतो. साधारणतः याच्यामध्ये मला 1300 रुपयाचं नुकसान झालं. ओके, पण चांगली गोष्ट आहे. मोठा लॉस होण्यापेक्षा छोट्या लॉस मधनं बाहेर पडलेलं कधीही उत्तम असतं. ओके, का मी बाहेर पडलो? ह्याचं कारण सपोर्टच जर का वरती येतोय तर हा स्टॉक कसा काय खाली पडणार? हा सपोर्ट त्याला खाली पडूच देणार नाही ह्या स्टॉकला. मग माझा हा 0 होणार प्रीमियम, म्हणून तिकडे मी एक्झिट केली. आता नेक्स्ट स्टॉक आलाय आपला एक्साइड इंडस्ट्रीज 3 जुलैला 10:25. त्याचं पण आपण अनालिसिस करूया OI to OI मध्ये. 420चा माझा ओवायचा रेजिस्टन्स आहे, तो मला कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये, स्ट्रॉंग आहे. माझं टार्गेट काय असेल? 400चं असेल. मग आपण चेक करूया एकदा गॅमा एक्सपोजर. शिफ्टिंगच्या नुसार तरी मला काय दाखवतायत? शिफ्टिंगच्या नुसार तरी मला चांगल्या पद्धतीने इथे एक ट्रेड येईल असं मला बघायला मिळतंय. चलो, म्हणजे मी 420ला एंट्री करणार आणि माझं टार्गेट 400चं असेल आणि सपोर्ट सुद्धा मला कुठेही वरती शिफ्ट होताना दिसत नाही. मग आपण काय करूया? आपण एकदा चेक करूया. मग 420ला मी गेलो, चांगली मोठी वॉल मला दिसतेय. 420ला मी क्लिक केलं, डेलीचा बघितला गॅमा एक्सपोजर, तर ते सुद्धा ओव्हरऑल मला इन्क्रीजिंग दिसतोय. मग आपण काय करणार? त्याच्यामध्ये जर एंट्री करायची असेल तर नक्की आपण एंट्री करू शकतो. मग मी काय करणार? रेजिस्टन्स कॉपी करणार, मिडलचा कोणताही एक पुट बघणार 410, पेस्ट करणार. एंट्री मला दाखवतायत 9 रुपये 32 पैशाची, म्हणजे माझं टार्गेट काय असेल? ऑब्व्हियसली 18 रुपये. माझं टार्गेट काय असेल? ऑब्व्हियसली 18 रुपयाचं माझं टार्गेट असेल. सो लेट सी, बघूया. त्याला आपल्याला छोटंसं प्रॉफिटमध्ये एक्झिट करायला लागली ती पोझिशन 8 जुलैला. सो आपण काय करूया? 8 जुलैचं जे आहे, हा 8 जुलैचा डेटा आपण पुढे प्रोसीड करूया. ठीक आहे, चलो एक सेकंड. 8 जुलैला मी गेलो आणि 9:40 ऑप्शन चेंज झाली. सो ह्याच्यामध्ये जर का बघाल तर आपण काय करणार? आपण 410च्या रेजिस्टन्सवरनं पुट घेतलेला होता. किती रुपयाला? 9 रुपये 38 पैशाला. तो आता चाललाय किती? 10 रुपये 35 पैसे, म्हणजे प्रॉफिट मध्ये. पण आपण प्रॉफिट मध्ये आपण किंवा त्या पुटमध्ये थांबणार नाही. का नाही थांबणार? कारण सपोर्ट जो माझा 400चा आहे, हा मला 420ला शिफ्ट होताना दिसतोय. म्हणजे मार्केट लगेच इकडनं वरती सुद्धा येऊ शकतं, पॉसिबिलिटी दिसते. मग आपण काय करणार? त्या स्टॉकमध्ये एंट्री करणार नाही, एक्साइड इंडस्ट्रीज मध्ये. किंवा एंट्री केलेली आहे, माफ करा, पण आपण आता इथे प्रॉफिट बुक करणार. त्यानंतर मी आलो अल्केम मध्ये. चांगलं प्रॉफिट आलं याच्यात, 2000च्या आसपास प्रॉफिट आलं एक्साइड मध्ये. अल्केम मध्ये आलो, अल्केम मध्ये एंट्री करणार. 5600ला रेजिस्टन्स आहे, 5500ला सपोर्ट आहे. दोनच स्ट्राईक प्राइसचं टार्गेट आहे, टार्गेट छोटं आहे, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये अल्केम मध्ये एंट्री नाही करणार. अदानी एंटरप्राइजेस मध्ये मी स्वतः कधी एंट्री करत नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, कारण तो स्टॉक खूप व्होलाटाईल असतो. ओके, मोस्टली हे सगळे अदानीचे स्टॉक असतात, हे सगळे आपल्याला न्यूज बेस्ड चालणारे स्टॉक जास्त आहेत. त्यामुळे मी पर्सनल लेवलला जर का विचारलं तर मी अदानी स्टॉक मध्ये कधीही ट्रेड करत नाही. ओके, त्यामुळे मी त्याचा अनालिसिस सुद्धा करत नाही. आता पुढे जाऊया. 6 जुलैला कोणकोणते स्टॉक आले? सगळ्यात पहिले सपोर्टचे बघूया. व्हीबीएल आलाय 11:52, एकच आलाय सपोर्टला व्हीबीएल त्यावेळी. सो ओके, मग आता सपोर्टचा अनालिसिस करूया. सपोर्ट 500चा आहे, ओपन इंटरेस्टचा सपोर्ट स्ट्रॉंग आहे. टार्गेट माझा रेजिस्टन्स 550चा आहे आणि रेजिस्टन्स कुठेही खाली शिफ्ट होताना दिसत नाहीये. म्हणजे 500ला जर का मी ट्रेड घेतला तर मला पूर्ण ह्या एक्सपायरीमध्ये 550चं टार्गेट मिळू शकतं. मग मी काय करणार? मी गॅमा एक्सपोजर मध्ये जाऊन बघणार की ह्या सपोर्ट मध्ये खरंच स्ट्रेंथ आहे का, ग्रीन वॉल उभी आहे का. तर 500ला बिलकुल मला ग्रीन वॉल उभी नाही दिसत आहे. मग मी काय करणार? एंट्री नाही करणार ह्या स्टॉक मध्ये, इग्नोर.
त्यानंतर रेजिस्टन्स साईडचा स्टॉक बघूया 9:30 नंतरचे. सगळ्यात पहिला आलाय HDFC बँक, मनप्पुरम आलाय, त्यानंतर आलाय अदानी एन्सोल. पण मी जसं सांगितलं की अदानी कोणत्याही स्टॉक मध्ये मी पर्सनल लेवलला ट्रेड नाही करत. त्यानंतर आलाय MNM, त्यानंतर आलाय इंडसइंड बँक, बस हे 4च स्टॉक मला आलेले दिसतात. मग सगळ्यात पहिले आपण HDFC बँकचा अनालिसिस करू. रेजिस्टन्स 820चा आहे. रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे ओवायचा, वरती कुठेही शिफ्टिंग नाहीये. माझं टार्गेट असेल 800चा सपोर्ट ओवायचा, म्हणजे मी 820ला शॉर्ट केली एंट्री तर माझं टार्गेट 800चं असेल. शिफ्टिंगच्या नुसार तरी मला अलाऊ आहे ट्रेड करण्यासाठी. आता आपण बघूया 820चं गॅमा एक्सपोजर काय म्हणतंय रेजिस्टन्स साईडचं. तर 820 ला वॉल तर मोठी दिसते, बघूया ती इन्क्रीजिंग आहे का वॉल. तर 820 ची वॉल चांगल्यापैकी इन्क्रीजिंग आहे, डे बाय डे इन्क्रीजिंग आहे. ह्याचा अर्थ रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे आणि सोबतच त्याची स्ट्रेंथ सुद्धा चांगली आहे. ओके, म्हणजे ताकद आहे मार्केटला पाडण्यासाठी. मग मी काय करणार, 820 चा रेजिस्टन्स कॉपी करणार. त्यानंतर 810 चा मी पुट बाय करणार. किती रुपयाला करणार, का 810 चा करणार, कारण रेजिस्टन्स पासून सपोर्ट पर्यंत जो मिडल पॉइंट असेल त्याचा पुट बाय करायचा. 13 रुपये 20 पैशाला मी पुट बाय करणार. माझं टार्गेट काय असेल, माझं टार्गेट असेल 26 रुपये डबल. ठीक आहे, सो आपण डायरेक्ट टार्गेट वरती जाऊया. ह्याला टार्गेट आलं 20 जुलैला. बऱ्याच दिवसांनी टार्गेट दिलं पण टार्गेट दिलंय. 20 जुलैला 9:17 आसपास त्या स्टॉकने मला पूर्ण टार्गेट दिलं. ओके, बघ माझं काय होतं टार्गेट, मी 810चा पुट घेतलेला 13 रुपयाला, टार्गेट 26 रुपये होतं. तुम्ही म्हणाल सर 29 रुपये आला, नाही 29 रुपये नाही आलाय, तो 26 रुपयालाच आपण एक्झिट करणार. जो नियम आहे त्या पद्धतीनेच आपण मार्केटमध्ये काम करणार. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये पण छान प्रॉफिट आपल्याला झालेला आढळलं. त्यानंतर आहे मनप्पुरम. मनप्पुरम 6 जुलैला आलाय 9:36. रेजिस्टन्स माझा ओवायचा स्ट्रॉंग आहे, वरती कुठेही मला शिफ्ट होताना दिसत नाहीये. टार्गेट 300चं असेल माझं सपोर्टचं, आणि सपोर्ट सुद्धा मला वरती कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. म्हणजे ऍज पर शिफ्टिंग 330 ला जर का मी शॉर्ट केला तर माझं टार्गेट 300ला या महिन्यामध्ये येऊ शकतो. मग आपण चेक करूया गॅमा एक्सपोजर. गॅमा एक्सपोजर मध्ये खरंच स्ट्रेंथ आहे का, तर सगळ्यात पहिले ह्या स्टॉक मध्ये मी एंट्री करायचा प्रयत्न करणार नाही, कारण सपोर्ट साईडला सगळ्यात मोठी वॉल मला बघायला मिळते आणि रेजिस्टन्स साईडला खूप छोटी वॉल आहे सपोर्ट साईड पेक्षा. म्हणजे ह्या जर का मी स्टॉक मध्ये शॉर्ट पोझिशन बनवली तर मला लॉस व्हायचे चान्सेस जास्त आहेत. हे सगळे ट्रेड मी तुम्हाला सेफ ट्रेड सांगतोय. तुम्ही जर का बघाल तर मोठा भाऊ याच्यामध्ये बुलिश साईडला आहे आणि छोटा भाऊ रेजिस्टन्स आहे. म्हणजे जेवढी सपोर्ट साईडला स्ट्रेंथ आहे तेवढी रेजिस्टन्स साईडला स्ट्रेंथ मला बघायला मिळत नाही. मग मी काय करणार, हा स्टॉक मी अवॉइड करणार. त्याच दिवशी आलेला म्हणजे 6 जुलैला 11:08 आलेला रेजिस्टन्सला म्हणा MNM 3200चा रेजिस्टन्स आहे, स्ट्रॉंग आहे. टार्गेट माझं 3100चं असेल, हायएस्ट ओपन इंटरेस्ट, तो कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. आणि त्याच्यामध्ये आपण बघूया गॅमा एक्सपोजर. गॅमा एक्सपोजर तर सगळ्यात जास्त आहे 3200ला. हिस्टॉरिकल GEX आपण बघूया, इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे, तर तो गॅमा एक्सपोजर माझं डिक्रीजिंग आहे. ह्याचा अर्थ काय, वॉल किती मोठी असली गॅमा एक्सपोजरची तरीही ती डिक्रीजिंग आहे डे बाय डे. म्हणजे आपण MNM मध्ये सुद्धा शॉर्ट पोझिशन तयार करणार नाही, कितीही रेजिस्टन्स स्ट्रॉंग असला तरीही, कारण रेजिस्टन्स मध्ये स्वतः मध्येच स्ट्रेंथ नाही. ओके, स्ट्रेंथ मला गॅमा एक्सपोजर सांगतो. नंतर आलो इंडसइंड बँक. इंडसइंड बँक मध्ये काय झालं चेक करूया. रेजिस्टन्स 1000चा आहे, स्ट्रॉंग आहे, आणि माझं टार्गेट 950चा असेल, कारण सपोर्ट 900 वरनं 950 ला येतो. सो 1000ला मी जर का शॉर्ट केलं तर टार्गेट माझं 950 असेल. गॅमा एक्सपोजर चेक करूया इंडसइंड बँकचं. गॅमा एक्सपोजर मध्ये गेलो, 1000 मी सिलेक्ट केलं, तर ते पण मला गॅमा एक्सपोजर इन्क्रीजिंग होताना दिसतंय. म्हणजे रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे, वरती कुठेही मला शिफ्ट होताना दिसत नाहीये. म्हणजे त्या रेजिस्टन्स मध्ये स्ट्रेंथ मला बघायला मिळते. मग मी काय करणार, मी 980चा पुट बाय करणार. रेजिस्टन्स कॉपी केला, 980ला गेलो, LTP प्रेस केला, 19 रुपयाच्या आसपास मी बाईंग करेन. आणि माझं टार्गेट काय असेल, माझं टार्गेट असेल डबल, म्हणजे 38 रुपयाचं माझं टार्गेट असेल. ठीक आहे, लेट सी, बघूया काय होतंय मार्केटमध्ये. 38 रुपयाचं टार्गेट येत आहे का, लॉस बुक करायला लागतोय का एव्हरेज करायला लागतोय. सो डायरेक्ट जाऊया आपण 8 जुलैला 9:40.
जर का तुम्ही बघाल तर मी 980चा पुट बाय केलाय 19 रुपयाला, तो आता 15 रुपये चाललाय. रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे, पण सपोर्ट माझा 950 वरनं 1000ला येतोय. म्हणजे मे बी ह्या एक्सपायरीमध्ये मार्केटमध्ये मला टार्गेट येणार नाही. 1000च्या खाली जर का तो स्टॉक आलाच नाही, कारण सपोर्टचा फोर्स आहे इथे, तर माझा हा पुट 0 होईल. तुम्ही काय करायचं? जो छोटा मोठा लॉस असेल तो बुक करून मार्केटमधनं एक्झिट करायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये मी 19 रुपयाला घेतलेला कॉल पुट 19 रुपये 30 पैसे तुम्ही 15 रुपये 65 पैशाला एक्झिट करणार. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघूया. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एवढं फास्ट का सांगताय? ह्याचं कारण व्हिडिओ मला कमी बनवायचा आहे. कमीत कमी व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त मला नॉलेज द्यायचं की कोणकोणते स्टॉक आले आणि कोणकोणते स्टॉक नाही आले. ओके. त्यानंतर बघूया 7 जुलैचा आपण बघूया. 7 जुलैला कोणकोणते स्टॉक आले? तर सगळ्यात पहिले सपोर्ट साइड बघूया. व्हीबीएल आलाय परत. ओके. ट्रेंट आलेला आहे 941 ला. बीएचईएल आलेला आहे. ओके. एचडीएफसी लाईफ आलेला आहे. सुझलॉन आलेला आहे. पेट्रोनेट आलेला आहे. बस एवढेच आले. सगळ्यात पहिले व्हीबीएल बघूया. सपोर्टला आलेला 490चा सपोर्ट आहे. टार्गेट माझं 550चं आहे. ओके. गॅमा एक्सपोजर चेक करूया. इथे बुलिश लोकांची संख्या फारच कमी आहे. बुलिश लोक नाहीच आहेत बघा इथे. ऑलमोस्ट मोठी वॉल कुठेच दिसत नाहीये. सपोर्टला आलाय म्हणजे बुलिश वाले पाहिजेत जास्त. नाहीये. मग आपण काय करणार? इग्नोर. ट्रेंट मध्ये गेलो. सपोर्ट माझा 3000चा आहे. बॉटम साईडला कुठेही शिफ्ट नाहीये. सपोर्ट स्ट्रॉंग आहे. टार्गेट माझं 3100चं आहे. रेजिस्टन्स कुठेही मला बॉटमला प्रेशर देताना दिसत नाहीये. मग आपण काय करूया? 3000चा आपण गॅमा एक्सपोजर चेक करूया की मोठी वॉल आहे का 3000ला. एवढीशी वॉल आहे, छोटीशी वॉल आहे 3000ला. आपल्याला एवढी मोठी तरी लागेल वॉल, ती नाहीये. म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग असला तरी स्ट्रेंथ नाहीये. मग आपण काय करणार? इग्नोर. त्यानंतर आला बीएचईएल भेल. भेल मध्ये सपोर्ट माझा 380चा आहे. बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग नाहीये. ओके. टार्गेट माझं 400चं असेल. बघूया 380चा सपोर्ट जो आहे ह्याच्यावरती आपल्याला स्ट्रेंथ बघायला मिळते. तर 380चा सपोर्ट आहे. वॉल बघा 380ची किती छोटी आहे बुलिश. म्हणजे हा 100% तुटणार सपोर्ट. ओके. पुढे जाऊन आज नाही तर उद्यामध्ये कधीही तुटू शकेल, कारण ह्याच्यामध्ये स्ट्रेंथच नाही. मग करणार का एंट्री? नाही करणार. एचडीएफसी लाईफ. एचडीएफसी लाईफ मध्ये सपोर्ट 570चा आहे आणि टार्गेट 580चा आहे. 10 रुपयासाठी आपण रिस्क घ्यायची का? बिलकुल नाही घेणार 10 रुपयासाठी रिस्क. सोडून द्या. त्यानंतर आला सुझलॉन. सुझलॉन मध्ये सपोर्ट 55चा आहे. टार्गेट 60चा आहे. ओके. सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. रेजिस्टन्स सुद्धा माझा बॉटमला कुठेही येताना दिसत नाही. मग 55च्या स्ट्राईक प्राइसचं गॅमा एक्सपोजर चेक करू. 55च्या स्ट्राईक प्राइसला तर रेडवाले जास्त आहेत लोक. करणार म्हणजे सपोर्ट कितीही स्ट्रॉंग असला तरी त्या सपोर्ट मध्ये स्ट्रेंथ आहे की नाही हे गॅमा एक्सपोजर मला सांगतो. मग ह्याच्यामध्ये कितीही सपोर्ट स्ट्रॉंग असला, बॉटमला शिफ्टिंग नसलं, तरीही इन फ्युचर मध्ये जाऊन मला ह्या स्टॉक मध्ये लॉस होऊ शकतो, कारण हा सपोर्ट तुटू शकतो उद्या, परवा, आज, कधी. का? कारण त्याच्यामध्ये स्ट्रेंथच नाहीये. मग आपण सुझलॉन मध्ये सुद्धा एंट्री करणार नाही. मग आता आपण बघूया पेट्रोनेट. पेट्रोनेट मध्ये बघूया काही ट्रेड मिळतोय का. सपोर्ट 280चा आहे. बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. रेजिस्टन्स 290चा आहे, पण तो मला 280ला शिफ्ट होताना दिसतोय. मग काय करणार? नाही. जर मी इकडनं एंट्री केली तर मला टार्गेटच मिळणार नाहीये, कारण रेजिस्टन्स खाली प्रेशर देतोय. या महिन्यात मला टार्गेटच जर का आलं नाही आणि मी कॉल बाय करून बसला तर तो 0 होणार. मग ह्याच्यामध्ये सुद्धा एंट्री नाही. म्हणजे पेट्रोनेट मध्ये सुद्धा मला एंट्री मिळाली. आता आपण 7 जुलैचेच आपण बघूया रेजिस्टन्सचे स्टॉक. 9:30 ला कोणता आला? कोफोर्ज आला. ग्रासिम मध्ये तर ऑलरेडी आपण ट्रेड केलेला होता, त्यामुळे परत त्याच्यामध्ये ट्रेड करणार नाही. इंडसइंड बँक मध्ये सुद्धा आपण ट्रेड केलेला होता, परत त्याच्यामध्ये सुद्धा ट्रेड करणार नाही. ओके. कोफोर्ज ऑलरेडी ओपन केलाय. HCL टेक. त्यानंतर बघूया कोणकोणते आले. इंडसइंड बँक, HCL टेक, तेच आलेत. म्हणजे सारखे सारखे त्याला हिट करताय रेजिस्टन्सला मार्केट. लॉरस लॅब आहे. एमएनएम पण आपण केलेला होता, म्हणजे अनालिसिस केलेलं होतं. हवं तर पुन्हा एकदा करू.
कोणताच स्टॉक आलेला नाहीये. कोफोर्ज मध्ये बघूया. 7 जुलैला रेजिस्टन्सला आलाय. 1500चा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, वरती कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट माझं असेल 1400चं हायएस्ट ओपन इंटरेस्ट, तो सुद्धा वरती येताना दिसत नाही. ऍज पर शिफ्टिंग तरी मला एंट्री मिळू शकते. मग आता बघूया 1500ला गॅमा एक्सपोजर म्हणजे स्ट्रेंथ मला दिसते का रेजिस्टन्स मध्ये. आहे, स्ट्रेंथ तर आहे, स्ट्रेंथ तर मला बघायला मिळते. मग आता आपण चेक करूया 1500ला डे बाय डे इन्क्रीजिंग आहे का स्ट्रेंथ. तर येस, ओव्हरऑल इन्क्रीज झालेली आहे पण थोडी स्टेबल आहे बघा. आता 8.66 करोड आहे आणि 8.72 करोड आहे. लक्षात घ्या, म्हणजे हा स्टॉक जर का तुम्ही बघितलात तर ह्या स्टॉक मध्ये एंट्री करणं खूप मुश्किल आहे. लक्षात घ्या, कारण की गॅमा एक्सपोजर म्हणजे काय, गॅमा एक्सपोजर आपल्याला स्ट्रेंथ दाखवतो, गॅमा एक्सपोजर आपल्याला त्या रेजिस्टन्सची किंवा सपोर्टची ताकद दाखवतो. मग ती ताकदच जर का मला स्टेबल दिसत असेल तर मे बी मला या स्टॉक मध्ये काय होऊ शकतो, मे बी मला या स्टॉक मध्ये लॉस व्हायचे चान्सेस हे प्रॉफिट पेक्षा जास्त दिसू शकतात. असं मी का म्हणतोय, असं मी का म्हणतोय, कारण जर का तुम्ही स्ट्रेंथ बघितली तर स्ट्रेंथ ही मला इन्क्रीजिंग दिसत नाहीये, तर ती स्टेबल आहे आली. आठवतंय ना, मगाशी पण आपण एक स्टॉक बघितलेला, आता नेमकं मला नाव आठवत नाही त्याचं, तेव्हा आपण त्या स्टॉक मध्ये एंट्री नाही केली. आपल्याला एंट्री करण्यासाठी गॅमा एक्सपोजर हे मला इन्क्रीजिंग लागतं डे बाय डे, जे मला ह्या 2 दिवसामध्ये मिळत नाहीये इन्क्रीजिंग. म्हणजे मे बी मला जर का मी इकडनं शॉर्ट पोझिशन बनवली कोफोर्ज मध्ये तर मला लॉस व्हायचे चान्सेस जास्त असू शकतात. म्हणून हा स्टॉक मी काय करणार, हा स्टॉक मी इग्नोर करणार, अलाउ करणार नाही ट्रेडिंगसाठी. त्यानंतर आला HCL टेक. HCL टेक 7 जुलैला आलाय. रेजिस्टन्स 1150चा आहे, टॉप साईडला कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट मला दिसतंय 1100चं. ओके, सो 1150ला मी शॉर्ट करणार, टार्गेट 1100. शिफ्टिंगच्या नुसार तरी ह्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. ओके, मग आपण आता चेक करूया गॅमा एक्सपोजर आपल्याला काय म्हणतंय 1100चं, 1150चं. 1150ला सगळ्यात मोठी वॉल उभी आहे. ओके, चेक करूया 1150ची वॉल इन्क्रीजिंग आहे का. येस, तर ती डे बाय डे गॅमा एक्सपोजरची स्ट्रेंथ ही मला काय दिसते, इन्क्रीज होताना दिसते. ह्याचा अर्थ मी काय करणार, 1150ला मी शॉर्ट नक्की करू शकतो. म्हणजे हा जो माझा रेजिस्टन्स आहे हा ऑफिशियली स्ट्रॉंग पण आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ पण आहे. ओके, म्हणजे 1150ला मी काय करणार, शॉर्ट करणार, पुट बाय करणार तिकडनं. तर मी कोणता करणार, 1130चा. मी रेजिस्टन्स कॉपी केला, त्यानंतर LTP वर क्लिक केलं, पेस्ट केला. 26 रुपयाची माझी एंट्री असेल आणि 52 रुपयाच्या आसपास माझं टार्गेट असेल, डबलचं माझं टार्गेट. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण बघूया डायरेक्ट 14 जुलैला त्याला निर्णय लागलेला आहे त्याचा. 14 जुलैला, 14 जुलै 9:17. तुम्ही म्हणाल की सर हे खूप फास्ट का तुम्ही सांगता एवढं, ह्याचं कारण जर का प्रॉपर व्हिडिओ बनवायचा असेल तर 2 तास लागतील. लक्षात घ्या, प्रॉपर व्हिडिओ बनवायला 2 तास लागतील. 2 ते 4 तासाचा व्हिडिओ बनेल एक एक जर का स्टॉक इन डिटेल मध्ये सांगायला घेतलं तर. म्हणून मी तुम्हाला टार्गेट, स्टॉप लॉस किंवा ऍव्हरेजिंग जे काही आलेलं असेल ते डायरेक्ट तुम्हाला त्या दिवसाचं सांगतोय. आता HCL टेक मध्ये काय झालं, 14 जुलै 9:17 1130चा माझा पुट होता घेतलेला. किती रुपयाला घेतलेला, 26 रुपयाला. तो चालू किती रुपयाला आहे, 14 रुपयाला चालू आहे. बरोबर, मी त्याच्यामध्ये एक्झिट करणार. काय एक्झिट करणार, कारण सपोर्ट माझा 1100चा आहे, तो वरती शिफ्ट होतोय 1200ला. आता ह्याचा अर्थ मला काय कळलं, की मार्केटमध्ये ह्या मंथमध्ये मला टार्गेट यायचे चान्सेस फार 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 कमी आहेत. ह्या एक्सपायरीला टार्गेट का नाही येऊ शकत, चान्सेस का कमी आहेत, ह्याचं कारण ज्या सपोर्टच्या भरोशावर बसलो होतो तो सपोर्टच वरती येतोय. मग जर का सपोर्टच माझा वरती येत असेल, प्रेशर देत असेल, तर तो पडायला कसा देईल मार्केटला खाली. आणि मी इथे पुट घेऊन बसलोय 1130चा, मिळेल का टार्गेट, नाही मिळणार टार्गेट. मग मी काय करणार, एक्झिट करणार. म्हणजे 26 रुपयाला मी घेतलेला पुट होता तो मी 14 रुपयाला एक्झिट केली, म्हणजे 11 रुपयाचा लॉस मी ह्याच्यामध्ये बुक केला. ठीक आहे, त्यानंतर आला तुमचा लॉरस लॅब. त्याच दिवशी आलेला 7 जुलैला. रेजिस्टन्स 1500चा आहे, वरती कुठेही शिफ्ट होत नाहीये. सपोर्ट 1400चा आहे पण तो वरती शिफ्ट होताना दिसतोय. जर मी इकडनं शॉर्ट पोझिशन बनवली तर मला टार्गेटच मिळणार नाहीये. पुट पुट बाय केला तर मला टार्गेटच मिळणार नाहीये. का, कारण टार्गेट स्वतःच वरती येतोय. म्हणजे मार्केटमध्ये हा स्टॉक खाली पडणार नसेल तर मी का पुट बाय करू, सोडून द्या. MNN
एमएनएम मध्ये सपोर्ट माझा 3200 ला आहे. ओके, तो 3200 चा सपोर्ट स्ट्रॉंग आहे. 3100 ला माझा काय आहे, 3100 ला सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. 3200 चा रेजिस्टन्स आहे, स्ट्रॉंग आहे. माझं टार्गेट 3100 चा असेल. तो वरती मला शिफ्ट होताना दिसत नाहीये. स्ट्रेंथ चेक करूया गॅमा एक्सपोजर मधनं 3200 ची. 3200 ला बघूया काय होतं, इन्क्रीजिंग आहे गॅमा एक्सपोजर का डिक्रीजिंग आहे. तर गॅमा एक्सपोजर काय डिक्रीज होतं आणि आता पुन्हा इन्क्रीज व्हायला लागलं. पण ह्याच्यामध्ये मी एंट्री करणार नाही. आता तुम्ही म्हणाल अरे असं का म्हणताय सर, ह्याचं कारण हे कितीही इन्क्रीजिंग असलं तरी ह्याच्यापेक्षा ते अजून वरती गेलेलं नाहीये. परत एकदा सांगतो, हे पहिलं डिक्रीजिंग होतं गॅमा एक्सपोजर, आता पुन्हा इन्क्रीजिंग होतंय, चांगली गोष्ट आहे. परंतु हा जो आहे या खांबाच्या वरती अजूनही ते गेलेलं नाहीये. त्यामुळे मला ही रिस्क वाटते इकडनं शॉर्ट पोझिशन बनवायला. त्यामुळे मी एमएनएम मध्ये मी पोझिशन बनवणार नाही. का नाही बनवणार, कारण स्ट्रेंथ आहे. असं नाहीये की गॅमा एक्सपोजर इन्क्रीज होत नाहीये. गॅमा एक्सपोजर इन्क्रीज तर होत आहे, परंतु तो आधीचा, आपण आपल्या मार्केटच्या भाषेमध्ये आधीचा जो हाय होता तो हाय त्याने तोडला नाहीये. मग आपण काय करणार, आपण वेट करणार गॅमा एक्सपोजरचा हाय तोडायचा. म्हणून मी एमएनएम मध्ये एंट्री केली नव्हती आणि करणार नाही. ओके, चलो. म्हणजे 7 जुलैला आपल्याला टोटल एक स्टॉक मिळाला एचसीएल टेक, ज्याच्यामध्ये आपण 14 जुलैला आपण लॉस बुक केलेला आहे 4000च्या आसपास. ओके, आता बघूया नेक्स्ट डेट कधी आहे. 8 जुलैला बघूया कोणते स्टॉक आलेत का. सगळ्यात पहिले सपोर्टचा बघूया. 9:30 नंतरचे पिडीलाइट आलाय, कॉनकॉर आलाय, वेदांता लिमिटेड आलाय, के फिनटेक आलाय. बस हे तीनच स्टॉक आले, 4च स्टॉक आले. चेक करूया. सगळ्यात पहिले पिडीलाइट इंडिया चेक करूया. सपोर्ट 1600चा आहे, सपोर्ट स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स 1700चा आहे आणि कुठेही बॉटमला शिफ्ट होताना दिसत नाही. म्हणजे ऍज पर शिफ्टिंग मला टार्गेट येऊ शकतं जर मी 1600ला कॉल बाय केला आणि 1700ला सेल केला. सेल केला इन द सेन्स मी टार्गेट घेतलं. सो स्ट्रेंथ बघूया 1600ला आहे का बुलिशची. बापरे, 1600ला रेडवाले जास्त आहेत. उलट आहे, गंगा उलटी वाहते इथे. सपोर्ट किती स्ट्रॉंग असला तरी जास्त आक्रमण हे बेरिशवाले करतायत. स्ट्रेंथ बेरिशवाल्यांची जास्त आहे. मग याच्यात एंट्री करणार का नाही. कॉनकॉर, कॉनकॉर मध्ये सपोर्ट 470चा आहे, टार्गेट 500चा आहे. बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. चेक करूया. रेजिस्टन्स सुद्धा बॉटमला येत नाहीये कुठे. माझ्या टार्गेट माझं कमी होत नाहीये. बघूया 470चा गॅमा एक्सपोजरचा स्ट्रेंथ. बापरे, 470ला तर सगळ्यात छोटी बॉल आहे. ही सगळ्यात मोठी बॉल आहे बेरिश वाल्यांची. बेरिशचा दबदबा जास्त आहे बुलिश पेक्षा ह्या स्टॉक मध्ये. म्हणजे आपण हा सुद्धा इग्नोर करू. आता वेदांता लिमिटेड. वेदांता लिमिटेड आला, सपोर्ट 280चा आहे, बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये आणि रेजिस्टन्स म्हणजे टार्गेट माझं 300चा आहे, तो सुद्धा बॉटमला कुठेही शिफ्ट होत नाहीये. मग एकदा बघूया 280ला स्ट्रेंथ आहे का मार्केटला बुलिश करायला. अरे बापरे, इथे पण तीच गत आहे. 280ला काय रेड वाली बॉक्स आहे. म्हणजे बुलिश लोकांपेक्षा बेरिश लोकांची संख्या जास्त आहे तिथे. त्यामुळे बेरिश लोकांचा दबदबा. त्यामुळे सपोर्ट कितीही स्ट्रॉंग असला तरी त्याच्यामध्ये स्ट्रेंथ नाहीये ओपन इंटरेस्ट मध्ये. म्हणजे मला जर मी ह्याच्यामध्ये ट्रेड केला तर मला लॉस व्हायचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर बघूया के फिनटेक. के फिनटेक मध्ये सपोर्ट 8 जुलैला आलाय 1:09 860चा आहे सपोर्ट ओआयचा. रेजिस्टन्स 900चा आहे. म्हणजे मी जर का 860ला एंट्री केली तर माझं टार्गेट 900ला असेल आणि ते टार्गेट पण खाली येत नाहीये, प्रेशर देत नाही. म्हणजे माझा पूर्ण टार्गेट येऊ शकतं. एकदा बघूया 860ला गॅमा एक्सपोजरची स्ट्रेंथ काय. अरे बापरे, इथे पण तीच गत आहे. केवढीशी आहे बघा, स्ट्रेंथच नाहीये, ताकदच नाहीये. बुलिश लोक आहेत पण वॉल मोठी नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे आपण काय करणार, इग्नोर करणार हा सुद्धा स्टॉक. ठीक आहे. आता रेजिस्टन्स साईडला बघूया कोणकोणते स्टॉक आले 9:30 नंतर. ऑरोबिंदो फार्मा आला, बस एकच आला. 8 जुलैला एकच रेजिस्टन्सला स्टॉक आला 9:30 नंतर, ऑरोबिंदो फार्मा. रेजिस्टन्स 1600चा आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. टॉप साईडला कुठेही शिफ्टिंग दिसत नाहीये आपल्याला आणि सपोर्ट 1500ला आहे. म्हणजे टार्गेट माझं 1500चं असेल, पण टार्गेट येणार नाही कारण 1500 वरनं सपोर्ट स्वतःच 1600ला येतोय बघा, येल्लो बॉक्स लावून. याचा अर्थ तो 1600च्या खाली ह्या स्टॉकला पडूच देणार नाही या एक्सपायरीला.
मग गॅमा एक्सपोजर बघायचा संबंधच नाहीये जर का शिफ्टिंगच नाहीये तुमचं प्रॉपर, म्हणजे हा स्टॉक सुद्धा शॉर्ट पोझिशनसाठी इग्नोर करणार. ठीक आहे. त्यानंतर आपण आलो 9 जुलैच्या डेटला बघूया 9:30 नंतर कोणकोणते स्टॉक आले. PIND आलाय, डॉक्टर रेड्डी आलाय, ब्लू स्टार को आलेला आहे, सिमेन्स आलाय, बस एवढेच आले 1 पर्यंत. चल ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय, सपोर्ट 2600चा आहे, मी बघतोय PI इंडस्ट्रीज. सपोर्ट 2600चा आहे, 2600चा स्ट्रॉंग आहे, बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट माझं 2700चा असेल, कारण रेजिस्टन्स वरनं खाली येतोय, त्यामुळे 2700 पर्यंत नक्की तो मजल मारू शकतो. बघूया गॅमा एक्सपोजर 2600ला मला अलाउड करताय का. बुलिश लोकांचा नामो निशाणच नाहीये या स्टॉक मध्ये, सोडून द्या. बुलिश लोकांमध्ये स्ट्रेंथच नाहीये, सोडून द्या स्टॉक. डॉक्टर रेड्डी आलाय सपोर्टला 9 जुलैला 10:02 सपोर्ट 1300चा आहे, बॉटम साईडला बघूया. बॉटम साईडला तो स्ट्रॉंग आहे. टार्गेट माझं 1400चं असेल, बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. एकदा स्ट्रेंथ बघूया, 1300ला काही स्ट्रेंथ आहे का गॅमा एक्सपोजर मध्ये. अरे बापरे, इथे तर कोणीच नाहीये. आणि हे बघा राक्षस उभे पाडायला. मग जर का सपोर्ट स्ट्रॉंग किती असला आणि स्ट्रेंथच नसती त्याच्यामध्ये, तर आपण काय करणार, नाही करणार. ब्लू स्टार मध्ये बघूया 9 जुलैला 11:01 डेटा लावला, 1600चा सपोर्ट आहे, तो स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स 1700चा आहे. ओके, बघूया ब्लू स्टार मध्ये आपल्याला स्ट्रेंथ मिळते का 1600ला सपोर्ट साईडला बुलिश बघायला. बापरे, इथे तर उलट आहे, 1600ला रेडवाले जास्त आहेत, म्हणजे त्यांनी घुसखोरी केली पण बुलिश लोकांमध्ये. मग करणार का आपण, जर का रेडवाले जास्त आहेत इथे, रेडवाल्यांची अधिपत्य आहे इथे जास्त, तर करणार का. बिलकुल नाही करणार, सोडून द्या. सिमेंट्स मध्ये 3500चा सपोर्ट आहे ओवायचा, टार्गेट 3600चा आहे. करणार का एंट्री, नाही. टार्गेट छोटा आहे, छोट्या टार्गेटसाठी एंट्री नाही करणार. म्हणजे सपोर्ट साईडला 8-9 जुलैला सुद्धा आपल्याला कोणताही ट्रेड मिळालेला नाही. ओके, आता बघूया रेजिस्टन्स साईडला 9:30 नंतरचं फिनिक्स. बस एकच आलाय. रेजिस्टन्स 2100चा आहे, सपोर्ट 2060चा आहे. करू का ट्रेड, बिलकुल नाही. परत तो वरती पण याचा प्रयत्न करतोय, बिलकुल नाही. म्हणजे फिनिक्स मध्ये पण आपण एंट्री करणारच नाही. आता तुम्ही मला सांगा, शिफ्टिंगच तुमचं कन्फर्म नाहीये, तर गॅमा एक्सपोजर बघून फायदाच काय. तुम्हाला कळतंय की मला टार्गेट छोटं मिळणार आहे, तर मग गॅमा एक्सपोजर बघून फायदाच नाहीये, टार्गेट जर का छोटा आहे तर सोडून द्या. आता बघूया 10 जुलैला. 10 जुलैला सपोर्टला एकच आलाय स्टॉक मॅक्सेल, तो पण 9:20ला आला, त्यामुळे तो कन्सिडर नाही करणार. आणि रेजिस्टन्सला 2 स्टॉक आलेत, बंधन बँक 2 आलेत, ग्रासिम आणि बंधन बँक. ग्रासिम कन्सिडर नाही करणार कारण तो 9:15 वाजता आलेला आहे. बंधन बँक कन्सिडर करू शकतो, 11:01 आलेला. ठीक आहे, लेट्स सी, बघूया त्याच्यामध्ये काही मिळतायत का ट्रेड. 210चा माझा रेजिस्टन्स आहे, टॉपला कुठेही शिफ्टिंग नाहीये, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. टार्गेट माझं असेल 200चं सपोर्ट साईडचं. ओके, वरती कुठेही सपोर्ट मला प्रेशर देताना दिसत नाही. एकदा 210ला बघूया आपण काय होतंय. 210ला गॅमा एक्सपोजर चेक करूया, बेरिश आहे का. 210ला सगळ्यात मोठी वॉल उभी आहे गॅमा एक्सपोजरची. आता ही वॉल इन्क्रीजिंग आहे का डे बाय डे. हिस्टॉरिकल जीएक्स मध्ये जाऊ, डेली मध्ये जाऊ, तर ही चांगल्यापैकी इन्क्रीजिंग आहे बघा. म्हणजे बंधन बँक मध्ये आपण पुट बाईंगचा ट्रेड करू शकतो. ठीक आहे, मग मी काय करणार, रेजिस्टन्स कॉपी करणार, रेजिस्टन्स आणि सपोर्ट ह्याच्यामधला मिडल पॉईंट म्हणजे 205चा काढणार मिडल पॉईंट. ₹4.84 मी काय करणार, पुट बाय करणार. टार्गेट काय असणार, ₹8. ओके, आता डायरेक्ट आपण काय झालंय त्याच्याकडे रिझल्ट वर जाऊ. 14 जुलैला सकाळी 9:30 वाजता बघूया काय झालं ह्या स्टॉक मध्ये. बघा 205ला आपण पुट बाय केलेला होता, ₹4.85 आसपास. ₹8 टार्गेट आहे. टार्गेट तर काय आलेलं नाहीये, प्रॉफिट मध्ये तर आहे ₹1. काय करायचं, बुक करायचं प्रॉफिट, करणार बुक. का, कारण माझा जो टार्गेट होता हे टार्गेट वरती यायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे मे बी हा खाली येणार नाही. मग मला छोटं मोठं प्रॉफिट मिळतंय तर एक्झिट करणार, जेवढं आहे पदरात तेवढं घेणार आणि पळ काढणार तिकडनं.
तो ₹4.85 घेतलेला पुट मी ₹5.35 सेल करणार. प्रॉफिट मध्येच करणार, प्रॉफिट कमी आहे, आय ऍक्सेप्टेड, पण लॉस होण्यापेक्षा छोट्या मोठ्या प्रॉफिट मध्ये पोझिशन काढलेली चांगली. का लॉस होऊ शकतो? कारण सपोर्ट वरती चाललाय, मे बी हा सपोर्ट खाली येऊ नाही देणार आणि तुमचा घेतलेला पुट 0 होऊ शकतो एक्सपायरी पर्यंत. सोडून द्या. मग प्रॉफिट आलंय 1400-1500च्या आसपास, काढून घ्या मार्केटमधनं प्रॉफिट. ठीक आहे, चलो. त्यानंतर बघूया 11 जुलैला. 11 जुलैला सुट्टी आहे, 12 जुलैला सुट्टी आहे, 13 जुलैला कोणकोणते स्टॉक आले, कोणकोणत्या स्टॉकमध्ये ट्रेड आले ते बघूया. IRFC आलाय 9:30 नंतर, चेक करूया. कॉनकॉर आलेला आहे 11 वाजता, ते पण चेक करूया. IRFC मध्ये सपोर्ट 90चा आहे, रेजिस्टन्स माझा 100चा आहे, पण तो खाली 90ला येताना दिसतोय. म्हणजे मी जर का इकडनं कॉल बाय केला 90च्या सपोर्टवरनं, तर मला कॉल बाईंग मध्ये किंवा इक्विटी बाईंग मध्ये किंवा फ्युचर बाईंग मध्ये मला टार्गेट येणार नाही, कारण रेजिस्टन्स माझा खाली सरकतोय. त्यामुळे तो 90च्या वरती जाऊच देणार नाही रेजिस्टन्स. मग करणार का ट्रेड? गॅमा एक्सपोजर तर दूर दूरचा संबंध नाहीये चेक करायला, कारण शिफ्टिंगच गडबड. ओके, नाही करणार. कॉनकॉर, कॉनकॉर मध्ये 465चा सपोर्ट आहे, बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट माझं असेल 500 वरती. चेक करूया 465ला गॅमा एक्सपोजरची स्ट्रेंथ जास्त आहे की नाही. अरे बापरे, स्ट्रेंथच नाहीये. आहे का मोठी वॉल एवढी? नाहीये. मग दिसायला किती टवटवीत दिसतोय ना सपोर्ट, स्ट्रॉंग, पण ऍक्च्युअली तो स्ट्रॉंग नाहीये. तो स्ट्रॉंग आहे पण त्याच्यामध्ये स्ट्रेंथच नाहीये. त्यामुळे जर तुम्ही इकडनं बाय केला तर लॉस होण्याचे चान्सेसच जास्त आहेत या स्टॉकमध्ये, कारण सपोर्ट मध्ये ताकदच नाहीये. मग रेजिस्टन्सचे बघूया 9:30 नंतरचे ट्रेड. ग्लेनमार्क आलाय, HAL आलाय, PGEL आलाय. कोफोर्ज मध्ये मी करणार नाही, कारण की कोफोर्ज ऑलरेडी येऊन गेलेला आहे. LTIM आलेला आहे, टेकॅम आलेला आहे, टायटन आलेला आहे, एम्फासिस आलेला आहे, भरपूर आले रेजिस्टन्सला. बस एवढे स्टॉक आले. एक 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 स्टॉक बघूया कुठे कुठे एंट्री बनते का नाही बनत. ग्लेनमार्क मध्ये रेजिस्टन्स माझा 2300चा आहे, ओपन इंटरेस्टचा, कुठेही नाहीये वरती शिफ्टिंग, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. टार्गेट माझं असेल 2200चं. ओके, आता बघूया 2300 मध्ये. आणि हा बरोबर, सॉरी, सपोर्ट वरती पण यायचा कुठेही प्रयत्न करत नाहीये, त्यामुळे नक्की इकडनं 2300 वरनं पुट बाय करू शकतो. मग आपण बघूया 2300 वरनं, 2300 मध्ये गॅमा एक्सपोजर मध्ये स्ट्रेंथ आपल्याला बघायला मिळते. 2300 ला गॅमा एक्सपोजर आहे. हिस्टॉरिकल GEX बघूया, तर तो हिस्टॉरिकल GES पण इन्क्रीजिंग डे बाय डे. याचा अर्थ काय? रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ पण आहे. मग इकडनं आपण काय करूया, 2300चा रेजिस्टन्स कॉपी करू आणि 2260चा रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या मिडल पॉइंटचा पुट बाय करू. 37 रुपयाच्या आसपास मी बाईंग करणार. ओके, 37 रुपयाच्या आसपास काय करणार मी, बाईंग करणार. आणि माझं टार्गेट काय असेल, डबल, म्हणजे साधारणतः 44 रुपयाच्या आसपास माझं टार्गेट असेल ग्लेनमार्क मध्ये. मग आता बघूया टार्गेट आलाय का, स्टॉप लॉस आलाय का, ऍव्हरेजिंग करून काय, व्हॉट एव्हर बघूया. 22 जुलैचा डायरेक्ट डेट लावतो. 22 जुलैला 9:37 बघूया काय झालं. चला, आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघाल तर ग्लेनमार्क मध्ये माफ करा, 44 रुपयाचं टार्गेट नसणार आहे. टार्गेट तुमचं असेल 75 ते 76 रुपयाचं टार्गेट असेल डबल मध्ये. आपण 2260चा पुट बाय केलेला होता. किती रुपयाला केलेला? तो आपण केलेला होता 37 रुपयाला. ठीक आहे, आपलं टार्गेट काय आहे, 75चं टार्गेट आहे. म्हणजे आपण काय करणार, 2260चा तो हा आहे, तो 75 जाऊन आलेला आहे. हा बघा, 2260चा तो 75 रुपयाला जाऊन आलेला आहे. ह्याचा अर्थ 37 रुपयाला आपण पुट बाय केला आणि 75 रुपयाला तो पुट एक्झिट केला. टार्गेट आता ह्याच्यामध्ये स्पॉटचं पण टार्गेट आलंय आणि प्रीमियमचं पण टार्गेट आलंय. मग आपण टार्गेट बुक करणार, म्हणजे ह्याच्यामध्ये छान प्रॉफिट आपल्याला झालेलं आहे. फक्त यावेळी 13 जुलैला आपण घेतलेला ट्रेडचं टार्गेट 22 जुलैला आलंय, म्हणजे होल्डिंग आपल्याला करायला लागलेलं आहे या स्टॉकमध्ये. त्यानंतर बघूया HAL पण आलेला 13 जुलैला. 4500चा रेजिस्टन्स आहे, 4400चा सपोर्ट. करणार एंट्री? नाही, कारण टार्गेटच छोटं आहे, सोडून द्या. मग आला PGEL.
पीजीएल मध्ये 600चा रेजिस्टन्स आहे, टॉप साईडला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये. ओके, टार्गेट माझं 560चं आहे. मग बघूया 600ला आपल्याला रेजिस्टन्सला स्ट्रेंथ बघायला मिळते का. 600ला गेलो, हिस्टॉरिकल मध्ये गेलो, स्ट्रेंथ तर आहे, इन्क्रीजिंग तर आहे. मग मी काय करणार, मी रेजिस्टन्स आणि सपोर्टचा मिडल पॉइंट काढणार आणि तिकडनं मी 580चा रेजिस्टन्स वरनं 580चा मी पुट बाय करणार. ₹9.85 मी बाय केला. माझं टार्गेट किती असेल, माझं टार्गेट असेल ₹18, डबल टार्गेट असेल. ओके, मग लेट सी बघूया काय झालं. डायरेक्ट कन्क्लुजनला नव्हतो. 15 जुलैला याचा सोक्षमोक्ष लागलेला आहे 9:29. काय लागलाय ते बघूया. 8 का होत आहे सारखं, 9:29. ओके, सो आता मला एक गोष्ट सांगा, मी ह्याच्यामध्ये थांबणार का? या स्टॉकमध्ये मी एक्झिट करू का मी थांबू? मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये एक्झिट केली पाहिजे. का? मी 580चा पुट घेतलाय, कितीला घेतलाय? ₹9.09 घेतलाय, ₹9.90 समथिंग. माझं टार्गेट 18चं आहे, तो आता सध्या चाललाय ₹8. रेजिस्टन्स अजूनही स्ट्रॉंग आहे, परंतु सपोर्ट वरती येतोय. याचा अर्थ मार्केट 580च्या खाली येणार नाही. मग जर का मार्केट 580 आणि 570च्या मध्ये खेळत राहिलं तर ह्या पुटचा माझा डीके होईल. हा मे बी 0 पण होऊ शकतो एक्सपायरीच्या दिवशी. मग एवढी रिस्क घेण्यापेक्षा ₹1च्या लॉस मध्ये पडलेलं कधीही चांगलं बाहेर. मग इकडनं आपण लॉस बुक करणार, कारण जो सपोर्टच्या भरोशावरती मी बसलोय तो सपोर्टच वरती यायचा प्रयत्न करतोय, म्हणजे माझं टार्गेट पण छोटं होतंय. टार्गेट नुसतं छोटं होत नाहीये, तर ही 0 व्हायचे चान्सेस पण जास्त आहेत ह्या स्टॉकमध्ये. मी काय करणार, एक्झिट करणार, लॉस बुक करणार ₹1चा. टेक महिंद्रा बघूया. टेक महिंद्रा मध्ये काय काय आलंय. तर रेजिस्टन्स 1500चा आहे, वरती कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट माझं 1424 असेल. चेक करूया 1500ला आपल्याला गॅमा एक्सपोजरला स्ट्रेंथ आपली वाढते का. 1500ला सगळ्यात मोठी वॉल तर उभी दिसते. हिस्टॉरिकल मध्ये जाऊ. अरे बापरे, इथे पण चांगल्यापैकी वॉल मोठी आहे. म्हणजे आपण टेक महिंद्रामध्ये काय करू शकतो, टेक महिंद्रामध्ये आपण पोझिशन घ्यायचा प्रयत्न करू शकतो. का करू शकतो, कारण रेजिस्टन्सला कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट पण माझं अगदी 1400चं आहे, सॉरी माफ करा 1424चं आहे. म्हणजे मला टार्गेट यायचे पण चान्सेस इथे दिसत आहेत. ह्याचं कारण गॅमा एक्सपोजर मध्ये रेजिस्टन्स वरती स्ट्रेंथ सुद्धा जास्त दिसते. मग मी काय करणार, 1500चा रेजिस्टन्स कॉपी करणार. ठीक आहे, त्यानंतर मिडल पॉइंट काढणार 1460, पेस्ट करणार. ₹26 मी काय करणार, ₹26 मी बाय करणार तो पुट. माझं टार्गेट काय असेल, माझं टार्गेट असेल ₹52. माझं टार्गेट काय असेल, ₹52. आता आपण डायरेक्ट कन्क्लुजनला येऊ. 14 जुलैला बघूया काय झालं, 9:17. चला आता नीट ऑब्झर्व करा. 1460चा मी पुट बाय केलाय, किती रुपयाला बाय केलाय, ₹26. 1460चा मी पुट बाय केलाय ₹26. तो चाललाय कितीला, ₹30. अरे वा, चांगली गोष्ट आहे, प्रॉफिट चालू आहे. पण मी इथे प्रॉफिट बुक करणार, मी ₹52ची डबलची वाट नाही बघणार. का? कारण मार्केटमध्ये तो डबल होणारच नाहीये कधी. का? कारण सपोर्ट वरती येतो. मी हा पुट बाय केलाय आणि सपोर्ट 1464ला येतो. ओके, सो मे बी मला इकडे काय होऊ शकतं, पुढे जाऊन लॉस होऊ शकतो. इकडचा येल्लो बॉक्स काय होतोय, इथे येल्लो बॉक्स लावून ओआय शिफ्ट होताना मला बघायला मिळतोय आणि मी इकडचा पुट घेऊन बसलोय. मग जर मार्केट इथेच अडकलं किंवा इथेच अडकलं तर हा 0 होईल. मग त्यापेक्षा ₹2 मिळतायत तर ते हात जोडा नम्रपणे आणि पदरात पाडून पुढे प्रोसीड करा. ओके, म्हणजे छोटं मोठं प्रॉफिट जे आहे ते बुक करा. त्यामुळे ह्याच्यात सुद्धा प्रॉफिट झालंय, पण फार कमी झालंय. 2-2.5 हजाराच्या आसपासच प्रॉफिट आहे. आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ना, व्हिडिओमध्ये कॅल्क्युलेटर घेऊन बसा. व्हिडिओमध्ये कॅल्क्युलेटर घेऊन बसा व्हिडिओ बघताना. प्रत्येक गोष्ट लिहा. इथं तुम्हाला लॉट साईज पण मिळेल 600ला. गुणिले करा, त्याला गुणाकार करा त्याचा आणि बघा की खरंच लॉस झालाय का प्रॉफिट झालं. मग बघूया 13 जुलैला चाललेला स्टॉक आहे टायटनचा, 12:17. रेजिस्टन्स 4600चा आहे, वरती कुठेही शिफ्ट होत नाहीये. टार्गेट माझं 4450 असेल. ठीक आहे, सो टायटन मध्ये बघूया गॅमा एक्सपोजर 4600ला स्ट्रेंथ आपल्याला बघायला मिळते का. सो 4600ला सगळ्यात मोठी स्ट्रेंथ दिसते. हिस्टॉरिकल जीएक्स मध्ये गेलो,
तर तो सुद्धा जीएक्स मला इन्क्रीजिंगच बघायला मिळतो. मग आपण काय करायचं, 4600चा रेजिस्टन्स कॉपी करायचा, म्हणजे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रेंथ पण आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि 4500चा मी काय करणार, पुट बाय करणार. 4500चा पण करू शकतो किंवा 500चा पण करू शकतो. का? कारण व्हॉल्यूम सगळ्यात जास्त 4500ला आहे, म्हणून मी 4500चा करणार त्यातल्या त्यात. पेस्ट केला. 37 रुपयाचं माझं काय आहे, 37 रुपयाची माझी एंट्री प्राइस आहे. ओके, आणि त्याच्या डबल माझं काय असणार, त्याच्या डबल माझं म्हणजे 84 ते 85 रुपयाचं माझं टार्गेट असेल त्याच्यामध्ये. सॉरी, माफ करा, 78 रुपयाचं माझं काय असेल, 78 रुपयाचं माझं त्याचं टार्गेट असेल. आता बघूया 20 जुलैला ह्याच्यामध्ये काहीतरी हडकंप मच गया 9:29. मी पुढ घेतलेला 4500ला, बरोबर, 37 रुपयाला, त्याची प्राइस आता 18 रुपये चालली. लॉस बुक करावा का थांबावं? सिंपल आहे, लॉस बुक करावा. का? कारण 4450 जे माझं टार्गेट होतं ते टार्गेट आता 4600 छोटं येत आहे, म्हणजे हा नक्की झिरो होणार या एक्सपायरीला. मग लॉस करण्यापेक्षा, झिरो होण्यापेक्षा छोटा मोठा लॉस घेऊन मार्केटमधनं एक्झिट करायचं. म्हणजे मी काय केलं, 37 रुपये 65 पैशाला मी पुट बाय केला आणि 18 रुपये 10 पैशाला मी त्याची एक्झिट केली. ठीक आहे. त्यानंतर बघूया 13 जुलैला झालेला एम्फासिस 12:25. रेजिस्टन्स माझा 2400चा आहे, शिफ्टिंग कुठेही वरती होत नाहीये. टार्गेट माझं असणार आहे 2238चं. बघूया 2400ला, बघूया 2400ला गॅमा एक्सपोजर आहे का माझं. गॅमा एक्सपोजर मध्ये वॉल तर आहे मोठी, चेक करूया ती इन्क्रीजिंग आहे का. नाही. तर ती ओव्हरऑल जर का बघाल तर ह्याचा त्याने हाय तोडलाच नाहीये. ती ओव्हरऑल इन्क्रीजिंग आहे, पण ह्याचा हाय त्याने तोडला नाहीये. त्यामुळे एम्फासिस मध्ये आपण ओव्हरऑल ट्रेंड इन्क्रीजिंग नाहीये, सिंपल सांगायचं झालं तर. मग एम्फासिस मध्ये आपण काय करणार, तो ट्रेड अवॉइड करणार. ठीक आहे, चलो. आता आपण जाऊया 14 जुलैला. 14 जुलैला कोणकोणते आले ओवाय टू वाय मध्ये स्टॉक ते बघूया. 9:30 नंतर सगळ्यात पहिले आला ज्युबिलियंट फूड, वेदांता लिमिटेड, कोचिन शिपयार्ड. बस एवढेच आले, तीनच स्टॉक सपोर्ट साईडला आले. सपोर्ट माझा सगळ्यात पहिले बघतोय ज्युबिलियंट फूड. सपोर्ट माझा आहे 430चा, कुठेही बॉटम साईडला शिफ्टिंग होत नाहीये, सपोर्ट स्ट्रॉंग आहे. टार्गेट माझं असेल 450चं, आणि टार्गेट जर का तुम्ही बघाल तर टार्गेटला सुद्धा बॉटमला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये. ठीक आहे. एकदा गॅमा एक्सपोजर बघूया. 430चं बुलिश प्रेशर आहे का, बुलिशची स्ट्रेंथ आहे का 430ला. तर 430ला सगळ्यात छोटी आहे बघा, मोठी वॉल नाहीच आहे बुलिशची. मग ट्रेड करणार का, नाही करणार. का? कारण सपोर्ट किती स्ट्रॉंग असला तरी त्या सपोर्टमध्ये स्ट्रेंथच नाहीये. मग आलो परत वेदांता लिमिटेड. आय थिंक सो वेदांता लिमिटेड अवॉइड करणार आपण ट्रेड, कारण ह्याच्या आधी पण आपण 2-3 वेळा अनालिसिस केलंय त्याचं. करूया परत. 270चा सपोर्ट आहे, बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. रेजिस्टन्सचा टार्गेट माझं असेल 300चा, तो पण बॉटमला कुठेही शिफ्ट होत नाही. एकदा बघूया सपोर्ट स्ट्रॉंग आहे तर 270ला गॅमा एक्सपोजरची स्ट्रेंथ बघूया. तर गॅमा एक्सपोजरची स्ट्रेंथच नाहीये इथे. काय करणार, इग्नोर. त्यानंतर आला कोचिन शिपयार्ड. कोचिन शिपयार्ड मध्ये बघूया काय झालं. तर कोचिन शिपयार्ड मध्ये 1400चा सपोर्ट आहे, बॉटमला कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. रेजिस्टन्स 1500चा आहे, म्हणजे 1400ला एंट्री केली तर 1500 टार्गेट मला मिळू शकेल कॉल बाईंग मध्ये. आता फक्त बघणं हे गरजेचं आहे की त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे का. मग 1400 साठी मी गॅमा एक्सपोजर ओपन करणार. 1400ला बघितलं तर छोटीशी आहे, वॉल पण आहे, बघूया आता ती इन्क्रीजिंग आहे का. तर ती इन्क्रीजिंग आहे, परंतु त्याच्यामध्ये एंट्री नाही करणार आपण त्या स्टॉकमध्ये. का? ह्याचं कारण ओव्हरऑल वॉल ही बेरिश वाल्यांची जास्त आहे, बुलिश वाले हे फक्त एवढूच आहेत. लक्षात घ्या, जेवढी बेरिशची वॉल आहे ना त्याच्यात तोडीच तोड, त्याच्यापेक्षा थोडं खाली किंवा त्याला तोडीच तोड वॉल पाहिजे ग्रीन कलर, मग आपण तिकडनं एंट्री करू शकतो. आता ह्याच्यामध्ये ही किती आहे, 50% पण नाहीये नीट बघितलं तर. म्हणजे स्ट्रेंथ वाढवायचा प्रयत्न करतोय हा स्टॉक, पण स्ट्रेंथ अजून हवी तशी वाढत नाहीये, कारण त्याची वॉल छोटी आहे. मग आपण काय करणार, इग्नोर करणार. ह्या स्टॉक मध्ये सुद्धा कोचिन शिपयार्ड मध्ये बाईंग करणार नाही. बस सपोर्टला एवढंच आलं 14 जुलैला. 9:30 नंतर बघूया रेजिस्टन्सला कोणकोणते आले. डिव्हिज लॅब आला,
पर्सिस्टंट आला, प्रेस्टिज आला, अदानी मी तर करत नाही पर्सनली. युनियन बँक 1:11 आता सोडून. डिव्हिज लॅब मध्ये आलो. डिव्हिज लॅब मध्ये रेजिस्टन्स 7,000चा आहे. टॉपला कुठेही शिफ्टिंग नाही आहे. ओके, माझं टार्गेट काय असेल, हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे माझं टार्गेट 6,650 आहे माझं टार्गेट. ओके, मग बघूया 7,000ला गॅमा एक्सपोजरची स्ट्रेंथ आहे का. 7,000ला गॅमा एक्सपोजर आहे. हिस्टॉरिकल मध्ये गेलो, सगळ्यात मोठी वॉल बघितली तर ती वॉल इन्क्रीजिंग आहे. म्हणजे डिव्हिज लॅब मध्ये मी काय करणार, डिव्हिज लॅब मध्ये मी एंट्री करू शकतो. मग मी एंट्री कोणती करणार, 7,000चा रेजिस्टन्स कॉपी करणार, त्यानंतर ह्याच्या मिडल पॉईंट म्हणजे 6,850चा मी पुट बाय करणार. 74 रुपयाला बाय करणार. टार्गेट साधारणतः 150 रुपयाच्या आसपास माझा टार्गेट असेल. ठीक आहे, मग लेट सी डायरेक्ट बघूया, कन्क्लुजन वरती येऊया. 14 जुलैला त्याच दिवशी 10:49 तिथे हडकंप माजलाय. काय तर मी 6,850चा पुट बाय केलाय, बरोबर. कितीला केलाय, तर मी केलाय 75 रुपयाला, 74 रुपये 75 रुपयाला, आणि तो आता 50 रुपये चाललाय. लॉस मध्ये पोझिशन बुक करणार, कारण सपोर्ट वरती यायला लागला. जर मार्केट इथे आलं खाली, इथे खेळायला लागलं 6,800ला, तर हा माझा झिरो व्हायचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून मी काय करणार, इकडनं मी पोझिशन घेतलेली एक्झिट करणार, लॉस मी बुक करणार. ओके, चलो नेक्स्ट बघूया पर्सिस्टंट मध्ये काही ट्रेड आलाय का. रेजिस्टन्स 5,200चा आहे, 14 जुलैला आलाय 10:56ला. रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, 5,000चा टार्गेट आहे. बघूया ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे का 5,200च्या गॅमा एक्सपोजर. 5,200ला गेलो, हिस्टॉरिकल मध्ये गेलो, नाही तर तिथे पण त्याने हाय तोडलेला नाहीये बघा. इन्क्रीज डिक्रीज इन्क्रीज, म्हणजे ओव्हरऑल हे काय दिसतंय, स्टेबलच दिसतंय मला. ट्रेंड मला असा इन्क्रीजिंग दिसतच नाहीये बघा, हे सेम टू सेम आहेत दोघं. मग काय करणार, रिस्क घ्यायची नाही. लक्षात घ्या, ओवाय टू ओवाय मध्ये बेकारची रिस्क घेऊ नका कारण नसताना. क्वालिटी ट्रेड घ्या, क्वालिटी टार्गेट घ्या. पर्सिस्टंट मध्ये एंट्री करणार. प्रेस्टिज बघूया. प्रेस्टिज मध्ये 1,700ची एंट्री असेल, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. 1,600चं टार्गेट असेल, पण टार्गेट येणार नाही कारण की सपोर्ट माझा खालून वरती येतो. मग एंट्री करणार नाही कारण टार्गेट छोटं होतं माझं, सोडून. आता बघूया लास्ट डे ऑफ ट्रेडिंगचा ओवाय टू ओवायचा 15 तारीख, कारण 15-16 नंतर आपण ट्रेड करत. सपोर्ट साईडला बघूया कोणकोणते आलेत. 939ला टॉरेंट फार्मा आलाय, टाटा एलेक्सी आलाय, पतंजली आलाय, व्हीबीएल आलाय. बस एवढे झालेत सपोर्ट साईडला. ओके, टॉरेंट फार्मा मध्ये बघतो मी काय झालं. 4,900चा सपोर्ट आहे, 5,000चं टार्गेट आहे. करणार एंट्री नाही कारण टार्गेट छोट आहे. टाटा एलेक्सी, टाटा एलेक्सी मध्ये सपोर्ट 3,500चा आहे, रेजिस्टन्स 4,000चा. ओके, ह्याचा अर्थ काय, मी ह्याच्यामध्ये एंट्री करू शकतो टाटा एलेक्सी मध्ये. आता फक्त मला हे बघायचंय की 3,500ला गॅमा एक्सपोजर मध्ये स्ट्रेंथ आहे का. जर असेल तर एंट्री करू. नाही, 3,500ला उलट बघा, स्ट्रेंथ रेडवाल्यांची जास्त आहे, स्ट्रेंथच नाहीये बुलिश व्हायला. मग एंट्री करणार टाटा एलेक्सी मध्ये नाही करणार. आता आपण बघूया पतंजली. पतंजलीमध्ये काय 380चा सपोर्ट आहे. ठीक आहे, तो बॉटमला शिफ्ट होताना दिसत नाहीये. टार्गेट 410चं असेल. 380ला गॅमा एक्सपोजर बघूया. वा 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 वा, पहिल्यांदा बुलिश मिळालं चांगलं कोणतं. 380ला चांगलं बुलिश प्रेशर आहे, मोठी वॉल आहे, तर ती बघूया इन्क्रीजिंग आहे का. सॉलिड इन्क्रीजिंग आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एंट्री मारू शकतो, एंट्री करू शकतो. मग मी काय करणार, कॉल बाय करणार 400चा मिडलचा. मी सपोर्ट कॉपी केला, 400च्या कॉलवर क्लिक केलं, एंट्री मला आली 4 रुपये 85 पैसे, आणि मग माझं टार्गेट काय असेल 8 रुपयाचं. ओके, म्हणजे 4 रुपये 85 पैशाला 400च्या कॉल मी बाय केला, 8 रुपयाचं माझं टार्गेट. आता बघूया त्याच्यामध्ये काय झालंय. आता 15 जुलैला सेम डेला 10:22 त्याच्यामध्ये आपण काय केलंय ते बघूया. सेम डेलाच तिथे एक्झिट करायला लागलेला हा ट्रेड. काय एक्झिट करायला लागलेला, याचं कारण सपोर्टला आपण काय केलं लक्षात घ्या. आपला कॉल कोणता होता, 400चा बाय केलेला कॉल होता.
तो रेजिस्टन्स किंवा माझं टार्गेट आहे, हे टार्गेट माझं कमी होत चाललंय बघा. टार्गेट जे आहे हे टार्गेट माझं कमी होत चाललंय. 420 वरनं 400 ला येत आहे टार्गेट. ह्याचा अर्थ काय होतंय, मार्केटमध्ये मला टार्गेट मिळणं मुश्किल आहे, कारण रेजिस्टन्स माझा टार्गेट कमी करतोय 380 किंवा 400. आणि मी जो कॉल घेतलाय 404 रुपयाला, तो सध्या 5 रुपये चाललाय. तो सध्या 5 रुपये चाललाय. लक्षात घ्या, प्रॉफिटमध्ये आहे, पण मी आता थांबणार नाही त्या ट्रेडमध्ये. का नाही थांबणार? कारण की मला टार्गेट नाही येणार हे कळतंय बुलिशचं. मग 1 रुपया 25 पैशाचं प्रॉफिट आहे ते एक्झिट करणार मी त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण टोटल, मी जर का तुम्हाला सांगायचं झाले तर टोटल आपल्याला या महिन्यामध्ये स्टॉक आले 14, जे सेफ. आता हे मी व्हिडिओ ज्याचा बनवतो ना, ते हे सगळे स्टॉक सेफ असतात, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर वाले कोणतेच स्टॉक नाहीये. ओके, टोटल 14 स्टॉक आलेले आहेत. जर का प्रत्येकाने हे सगळे स्टॉक घेतलेले असतील तर त्यांना 24 लॉस आणि प्रॉफिट टोटल मिळेल. लॉस झाला नाही का? तो झाला. या महिन्यामध्ये नवीन एक गोष्ट घडली की आपल्याला ऍव्हरेजिंग करायला लागलं नाहीये. जुलैच्या एक्सपायरीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं ऍव्हरेजिंग करायला लागलेलं नाहीये सेफ ट्रेडमध्ये. सेकंड थिंग, लॉस झाला, येस झाला लॉस. ओके, आणि थर्ड गोष्ट, प्रॉफिट पण झालं तर प्रॉफिट पण झालं. आता हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा, नीट शांतपणे एका साईडला कॅल्क्युलेटर ठेवा. आणि मी म्हटलंय की ह्याला मी बाय केला, ह्याला मी सेल केला, एवढ्या एवढ्या रुपयाला कॉल किंवा पुट बाय केला, एवढ्या एवढ्या रुपयाला मी प्रॉफिट किंवा लॉस बुक केला, लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. ओव्हरऑल तुम्हाला 24 ते 25 हजाराच्या आसपास प्रॉफिट झालेलं असलं पाहिजे. ओव्हरऑल तुम्ही प्लस मध्ये पाहिजे, जर का हे 14च्या 14 स्टॉक तुम्ही पकडले असतील तर. सो अशा पद्धतीने हे OY टू OY चं हा तिसरा महिना आपला आहे की जो तिसरा महिना सुद्धा प्रॉफिटेबल आहे. नो डाऊट जून महिन्यामध्ये आपल्याला 48,000 42,000च्या आसपास प्रॉफिट झालेलं या महिन्यात कमी झालंय, पण प्रॉफिट आहे. रेड मध्ये बुक नाहीये OY टू OY मध्ये आपलं. ओके, सो जर का हे तुम्हाला इन डेप्थ मध्ये शिकायचं असेल तर 25 ऑगस्ट पासून आपली बॅच चालू होणार आहे. जी लोक इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर मला संपर्क करा. माझं नाव पुरुषोत्तम केळकर. आपला क्लास डोंबिवलीमध्ये आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅच मध्ये तुम्ही शिकू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. डायरेक्ट मला व्हॉट्सअपला संपर्क करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मला कॉल सुद्धा करू शकता. ओके, त्यानंतर इथे वरती AOC अकॅडमीला इथे मी एक्सप्लोर कोर्सेस मध्ये जाऊन तुम्ही काय काय शिकणार आहात त्याची इन डिटेल माहिती सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्ये जे मी आता OY टू OY मी आता खूप फास्ट बनवला हा व्हिडिओ, मला कळतंय, कारण की एक व्हिडिओ बनवायला नाही तर 4 तासाचा एक व्हिडिओ बनेल जर का मी एकदम डिटेलमध्ये शिकवायला गेलो तर. ते आपल्याला करायचं नाही म्हणून मी फास्ट शिकवलं, फास्ट तुम्हाला अनालिसिस करून सांगितलं. आता इथे बघा ही सगळी बॅचची डिटेल्स आहेत, 25 ऑगस्टची थिअरी बॅच वगैरे हे. जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की संपर्क करा. 10 ऍडमिशनच्या वरती आपण ऍडमिशन घेत नाही, ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून. ओके, सो ही कॉन्टॅक्ट नंबर माझा दिलेला आहे. जर का कोणाला काही डाऊट्स असतील तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. ठीक आहे, सो चलो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. रोज सकाळी 9:30 वाजता लाईव्ह असतो, नक्की लाईव्ह वरती तुम्ही येऊ शकता. ओके, चलो टाटा.